नमस्कार. मुमयुनी स्कूल ऑफ थॉट्स अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाईन व्याख्यानमालेत आजचे वक्ते व सर्व उपस्थित श्रोत्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. मुमयुनी तर्फे आयोजित करण्यात आलेले हे 17वे व्याख्यान आहे. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे जगाची निर्जागतिकीकरणाकडे वाटचाल आणि आजचे व्याख्याते आहेत प्राध्यापक संजीव चांदूरकर. सरांनी अभियांत्रिकी, चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट व कायदा या विद्याशाखेचे शिक्षण घेतले आहे. सलग 12 वर्ष वित्तीय क्षेत्रात अधिकारी पदावर ते कार्यरत होते व गेल्या 12 वर्षापासून ते टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई येथे नागरी पायाभूत सुविधा, हाऊसिंग, मायक्रो फायनान्स या विषयाचे अध्यापन करीत आहे. विद्यार्थी दशेपासूनच सरांचा विद्यार्थी, युवक व परिवर्तनवादी संस्था संघटनांमध्ये सक्रिय सहभाग व संपर्क राहिला आहे. डाव्या चळवळींसमोरील आव्हाने, त्यामागे तरुण कार्यकर्त्यांसमोरील प्रश्न, जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडींचे जनवादी अर्थनिर्णयन, समाजवादी अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, बँकिंग, वित्त भांडवल, स्त्री पुरुष संबंध हे सरांच्या अभ्यासाचे विषय आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतील गुंतागुंतीच्या संरचना सामान्य नागरिकांना सहज सोप्या मराठी भाषेत आकलनशील करण्यात सरांचे महत्त्वाचे योगदान आहे. सरांनी आतापर्यंत आर्थिक घडामोडी व त्यांचे विश्लेषण व अर्थनिर्णयन या विषयांवर एकूण 6 पुस्तकांचे लेखन केले आहे. तसेच परिवर्तनाचा वाटसरू, शाश्वत विकासासाठी आंदोलन, समाज प्रबोधन पत्रिका, युगांतर ही नियतकालिके, दैनिक लोकसत्ता, अक्षरनामा, मॅक्स महाराष्ट्र ही वेब पोर्टल्स, अर्थ अन्वयार्थ या युवकप्रिय अशा फेसबुक ग्रुप मध्ये सर समकालीन ताज्या आर्थिक व सामाजिक घडामोडींवर निरंतर लेखन करीत आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. धन्यवाद. फक्त एक सूचना की प्रश्नोत्तराच्या वेळामध्ये जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी कृपया रेज हँड या ऑप्शन वरती क्लिक करावी, म्हणजे आमचे आजचे होस्ट माननीय प्रशांत भालेराव सर त्यांना अलाव करतील. धन्यवाद. सरांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. ओके. आयोजकांचे आभार. आपण सगळ्यांनीच करोनाने जी काही परिस्थिती उभी केली आहे, ज्याच्यामुळे परस्परांना भेटणं, मग त्या फक्त ऍक्टिव्हिटीज म्हणून नाही तर अगदी व्यक्तिगत पातळीवर देखील आपल्याला भेटायला खूपच निर्बंध गेले अनेक महिने आपण सोचतोय. पण त्याच्यावर मात करत अनेकांनी निरनिराळी व्यासपीठ स्थापन केलेली आहेत आणि अंशतः तरी ती जी काही उणीव आहे ती भरून काढत आहोत आपण. आणि विशेषतः तुमच्यासारखी व्यासपीठ की ज्याच्यातून काही एक वैचारिक मंथन होऊ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्यूट करण्याची संधी मला मिळते, त्यासाठी खूप आभार. मी विषयाकडे येतो आणि आयोजकांच्या परवानगीनी 50 ते 60 मिनिटं बरोबर आहे का भालेराव? हो सर. हा, तर तेवढा थोडासा पेशन्स ठेवावा अशी मी सगळ्यांना विनंती करीन, कारण विषयाचा आवाका मोठा आहे आणि त्याला एक कॅनव्हास ब्रिक बाय ब्रिक जसं म्हणतात तशी आर्ग्युमेंट्स बिल्ड करत मी तुमच्या बरोबर चालणार आहे या सगळ्या 51 मिनिटांमध्ये. जगाची निर्जागतिकीकरणाकडे वाटचाल हा आपला विषय आहे. विषयाच्या मथळ्यामध्ये कोरोना हा शब्द नाही, तरी देखील आजची परिस्थिती अशी आहे की कुठल्याही अर्थविषयक चर्चा, लेख, व्यासपीठ याच्यावरती कोरोनाची दाट छाया आहे. म्हणजे ती टाळताच येत नाही.
कुठल्याही अर्थ चर्चेमध्ये करोना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उपस्थित आहे, हे आपल्या सगळ्यांना त्याचं भान आहे. खर तर करोना आपण आपण करोना वी आर इन द मिडस्ट ऑफ करोना अरिष्ट. करोनाने तयार केलेल्या सर अरिष्टाच्या. आवाज येत नाहीये बरोबर. हॅलो, संजीव सर आवाज येत नाहीये बरोबर. आवाज येत नाहीये का? हो सर, थोडा मोठ्याने बोला सर. बर चालेल. मला मध्ये असा फीडबॅक दिलेला आवडेल. मी अजिबात डिस्टर्ब होणार नाही, कारण मी जे काही बोलतोय ते सर्वांपर्यंत पोचणं हा उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे मी विनंती करीन की कोणाला जर आवाज येत नसेल तर जरूर मला डिस्टर्ब करा आणि सांगा की सर आवाज येत नाहीये. मी थोडा आवाज चढवून आता बोलतोय. आता येतोय का? हॅलो, आता आवाज येतोय स्पष्ट? हो सर, येत आहे सर. हा, इतर मी थोडा पार्टिसिपंट अजून पिच अजून थोडा वाढवतोय आणि मला असं वाटतं की पोचेल. एनिवे, सो कमिंग बॅक, जगाच्या आर्थिक इतिहासामध्ये म्हणजे ज्ञात आर्थिक इतिहासामध्ये जगाचा इतिहास खूपच हा मोठा शब्द झाला आणि माझा तेवढा अभ्यास पण नाहीये, परंतु जो काही ज्ञात इतिहास आहे 2-3 शतकांचा, 5 शतकांचा, विशेषतः आधुनिक भांडवली अर्थव्यवस्थांचा इतिहास असं थोडं स्पेसिफिकली बोलता येईल. तर त्या ज्ञात इतिहासामध्ये करोनाने उपस्थित केलेलं जे काही अरिष्ट आहे, जे काही लादलेलं अरिष्ट आहे, त्याचं गांभीर्य सगळ्यांना जाणवतंय. आणि खर तर ते अरिष्ट संपलेलं देखील नाहीये. मी जे काय म्हणत होतो की वी आर इन द मिडस्ट ऑफ कोरोना क्रायसिस, त्याच्यामुळे या गांभीर्याची जी डिग्री आहे, त्याची जी खोली आहे, ती कदाचित अजून वाढू देखील शकते. हे मी मुद्दामून नमूद करतो. इतकं की ज्यावेळी करोना संपेल आणि ती संपण्याची इच्छा आज आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे आणि सगळेजण प्रार्थना करतायत हे लवकरात लवकर संपवावं म्हणून. परंतु ज्यावेळी संपेल त्यावेळी असं अर्थतज्ञांमध्ये चर्चा आहे की आर्थिक इतिहासामध्ये जसं ख्रिस्त म्हणजे कालगणनेमध्ये आपण ख्रिस्तपूर्व आणि ख्रिस्तोत्तर अशी जी काही अशा ज्या काही संज्ञा वापरल्या जातात, BC आणि AD वगैरे, तसंच करोना पूर्व आणि करोना उत्तर, बिफोर कोरोना आणि आफ्टर कोरोना, असं कदाचित वर्णन करावं लागेल आणि संपूर्ण फेरमांडणी करावी लागेल. अशा जागतिक अर्थतज्ञांमध्ये चर्चा आहेत. ह्याच्यातून आपल्याला त्याचं गांभीर्य मला असं वाटतं की लक्षात येईल. साहजिकपणे आपल्या गेल्या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये, म्हणजे अर्थव्यवस्थांच्या प्रवासामध्ये, जो एक डॉमिनंट फिनॉमिना आपण सगळ्यांनीच अनुभवलाय आणि आपल्या चर्चांमध्ये सातत्याने त्याचा उल्लेख केला गेलेला आहे, त्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेवर कोरोनाचा नक्की काय परिणाम होणार आहे, ह्याच्या चर्चा देखील ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अभिप्रेत आहेत. आणि त्या अर्थाने आपल्या आजच्या विषयाचं महत्व किंवा त्याचं जे काय व्हॅलिडिटी आहे ती आपल्याला बघावी लागेल. माझ्या लेक्चरचे एक चार चॅप्टर्स असतील. पहिला असेल की जागतिकीकरण अशी जी काही संज्ञा आपण वापरत असतो, त्याचे नक्की अर्थ काय आहेत, म्हणजे त्याची एकदा परत उजळणी मला असं वाटतं की केली की निर्जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशनचे जे अर्थ लावले या टर्मचे, तर डिग्लोबलायझेशन म्हणजे नक्की काय हे आपल्याला कळायला त्यांनी मदत होईल. त्याच्यामुळे मी थोडा वेळ जागतिकीकरण ह्या संज्ञेची एक उजळणी करण्यामध्ये घालवणार आहे. दुसरा माझा चॅप्टर असेल तो गेल्या 40 वर्षामध्ये, विशेषतः ज्याला आपण न्यू लिबरल इकॉनॉमिक फिलॉसॉफी, नव उदारमतवाद असे जे काही शब्द वापरतो, ज्याचा कालखंड गेल्या 40 वर्षाचा आहे, 80च्या दशकानंतरचा. तर त्या काळामध्ये नक्की काय झालं, त्याची या सगळ्या 40 वर्षाच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या प्रवासामध्ये काय झालं, त्याची शक्ती स्थानं कुठली आहेत आणि
त्याच्यातले अंतर्विरोध कुठले तयार झालेले आहेत गेल्या 40 वर्षामध्ये, ह्याच्यावरती मी काही प्रकाश टाकीन, कारण त्याचा संबंध कोरोनोत्तर काळामध्ये जागतिकीकरण आणि जागतिक अर्थव्यवस्थाचं हे काय असेल ह्याच्याशी त्याचा संबंध आहे. माझा तिसरा चॅप्टर असेल तो कोरोनानी नक्की काय जागतिक अर्थव्यवस्थेवरती आणि जागतिकीकरणावरती काय प्रकारचे आघात केलेले आहेत ह्याच्यावरती मी थोडा वेळ बोलीन. आणि चौथा हा माझा जो काय अभ्यास आणि वाचनावरती आधारित की खरंच जागतिकीकरण किंवा डिग्लोबलायझेशन होईल का, आणि ते त्याला प्रतिबंध करणारे काही कुठले फोर्सेस आहेत ह्याच्यावरती मी बोलीन. तर माझा पहिला जो प्रकरण आहे ते आहे की नक्की जागतिकीकरण म्हणजे काय. राष्ट्र हा जर एकांक मानला, संपूर्ण जगामध्ये 200च्या आतमध्ये थोडी बहुत देश आहेत, आणि समाज, संस्कृती, भाषा, राज्यघटना, पॉलिटिकल तिथलं संपूर्ण सिस्टेम, अर्थव्यवस्था, अशा सगळ्या ज्या काही गोष्टी असतात मानवी अस्तित्वाच्या, समाज अस्तित्वाच्या, त्याला राष्ट्र हा एक एकांक, एक युनिट असं मानलं जातं. आणि जागतिकीकरण ही जे काही संज्ञा वापरली जाते त्याच्यामध्ये राष्ट्र हे युनिट मानल्यानंतर देखील ते युनिट जागतिकीकरणाच्या एकजिन्सीकरणाच्या प्रक्रियेला कुठल्याही प्रकारे अडथळा तयार करणार नाही. राष्ट्राच्या सीमा या भिंतीसारख्या जागतिकीकरणाच्या किंवा एकजिन्सीकरणाच्या प्रक्रियेला प्रतिबंध करणार नाहीत राष्ट्राच्या सीमा. अशी एक ती अतिशय ज्याला फिलॉसॉफिकल अशी एक टर्म आहे. आणि आपण तर मराठीमध्ये ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण ह्याच्यातून निपजलेले आहोत. आपली सगळी मूल्य व्यवस्था त्यातून तयार झालेली आहे, आणि विश्वची माझे घर वगैरे ज्या काही संकल्पना आहेत त्याच्याशी आपली अतिशय चांगली लहानपणापासूनची तोंडओळख आहे. त्याच्यामुळे जागतिकीकरण किंवा जग हे एक आहे वगैरे ह्याच्याशी काय म्हणतात तत्वतः कोणी हे करायची खरं तर गरज असायची गरज नाही. आणि मला स्वतःला असं वाटतं की विश्वची माझे घर याच्यामध्ये एक मानवतावादी गाभा असला तरी देखील माणसांनी तयार केलेली खाद्य संस्कृती घ्या, पेहराव घ्या, दागदागिने घ्या, करमणूक घ्या, संगीत घ्या, म्हणजे मला नाही वाटत की कुठल्याही एका प्रौढ ज्याला जीवनाचा उपभोग घेण्याची ज्याचं तत्वज्ञान आहे त्याला जागतिकीकरण ह्या सगळ्या गोष्टींचं जागतिकीकरण व्हावं अशीच कुठेतरी आंतरिक इच्छा असते. आणि त्याचं सगळेच जण स्वागत करतील, मला काहीच त्याच्यात मला दुमत नाही, आणि तुम्ही सगळेच ते मान्य कराल. गेल्या 40 वर्षात जी काही जागतिकीकरण ही जी काही संज्ञा वापरली गेली ती मात्र खूप स्पेसिफिक आहे. आणि त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थांचं जागतिकीकरण, ओके, बाकी ज्या काही गोष्टी घडल्या म्हणजे 40 वर्षापूर्वी आपल्याला 30 वर्षापूर्वी पिझ्झा हा शब्द माहित नव्हता, आता तो अगदी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पर्यंत पोहोचलेला आहे. अशा काही ज्या गोष्टी सोडल्या की ज्याला मी स्पिन ऑफ इफेक्ट म्हणतो. स्पिन ऑफ म्हणजे ते अनइंटेंडेड असतात. गाभ्यातली जी शक्ती आहे गेल्या 40 वर्षाच्या जागतिकीकरणाची ती आर्थिक आहे. अर्थव्यवस्थांचं जागतिकीकरण असा तो सगळा फिनॉमिना आहे. बिगर आर्थिक ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या बऱ्याचशा अनुषंगिक किंवा इन्सिडेंटल अशा आहेत. हे खूप महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि मग त्याच्यावरती टीका का, म्हणजे जर खाद्य संस्कृती, गाणं, अमुक तमुक ह्याचं आपण स्वागत करतोय, मग अर्थव्यवस्थांच्या जागतिकीकरणावर एवढी टीका का झाली किंवा का झाली पाहिजे असं जर प्रश्न केला तर असं लक्षात येतं की
संपूर्ण जगाची जी काही लोकसंख्या होती आहे ह्याच्याही पुढे वाढणार आहे, या सगळ्यांना कवेत घेऊन आर्थिक जगात जागतिक अर्थव्यवस्थेचं एक प्रारूप, एक मॉडेल तयार करण्याचं त्याचं उद्दिष्ट नाहीये या जागतिकीकरणाचं. हे अतिशय एककल्ली, अतिशय संकुचित पायावरती उभं राहिलेलं जागतिकीकरणाचं मॉडेल आहे. जर आणि म्हणजे ह्याला जे काही पर्यायी मांडणी गेले 40 वर्ष होते, ह्याच्याही पुढे आपल्याला करावी लागेल. त्याच्यामध्ये जागतिकीकरणाला किंवा ह्या जागतिकीकरण या संज्ञेला काही आपण अस्पृश्य मानत नाही आहोत किंवा आपण त्याच्यात काहीतरी खूप वाईट आहे असं म्हणत नाही आहोत. आपला जो मुद्दा आहे तो जागतिकीकरणाच्या विशिष्ट प्रारूपाला आहे. हे मुद्दामून 10 वेळा अधोरेखित करायची गरज आहे. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की जागतिकीकरणावरती टीका करणाऱ्या लोकांवरती संकुचित वादाचा आरोप केला जातो की तुम्ही डबक्यातले बेडूक आहात, तुम्हाला बाहेर यायचं नाहीये, जग कुठे चाललंय वगैरे वगैरे, जे चुकीचं आहे. आपली टीका, माझी टीका ही जागतिकीकरणाच्या विशिष्ट प्रारूपाला आहे. तत्वतः जागतिकीकरण, सगळ्याच प्रकारचं जागतिकीकरण ह्याचं खांदे उंचावून आणि पसरून स्वागत केलं पाहिजे संपूर्ण मानवजातीने, प्रोव्हाइडेड ते मॉडेल ऑल इन्क्लुसिव्ह असेल तर ते मॉडेल सगळ्या अर्थव्यवस्थेचे सगळे जे काही आयाम आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कर्मचारी आहेत, कामगार आहेत, ग्राहक वर्ग आहे, एकंदरच समाज आहे, अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे स्टेक होल्डर्स कोण असतात, तर हे सगळे स्टेक होल्डर्स असतात. कामगार, कर्मचारी, ग्राहक, एकंदरच समाज, पर्यावरण आणि अजूनही न जन्मलेल्या पिढ्या, ह्या देखील आजच्या अर्थव्यवस्थेच्या स्टेक होल्डर्स आहेत. हे मानतोय का आपण? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि आतापर्यंत जे 40 वर्षाचं जे मॉडेल आहे ते एवढं एककल्ली आहे की ज्यांनी कॉर्पोरेट आणि वित्त भांडवल या एकमेव स्टेक होल्डरला केंद्रस्थानी ठेवून संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेचं प्रारूप, संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेचं मॉडेल उभारणी करण्याची उभारणी करण्याची त्यांनी संपूर्ण, ज्याला बुलडोझिंग म्हणतात, तसं केलेलं आहे. आपली टीका ह्याच्यावरती आहे की अर्थव्यवस्था ही बहुआयामी आहे. अर्थव्यवस्था ही नेहमीच मल्टी स्टेक होल्डर्सची राहिलेली आहे. त्या सत्याकडे दुर्लक्ष करून इतर स्टेक होल्डर्सचं स्थान दुय्यम तिय्यम अशा स्थानावरती ढकलून फक्त कॉर्पोरेट आणि वित्त भांडवलाला केंद्रस्थानी ठेवणं, त्याचे हितसंबंध जपणं, असं ते सगळं मॉडेल आहे. आणि ही टीका मला असं वाटतं की लक्षात ठेवायची गरज आहे. याच्यामध्ये काय झालं तर जागतिकीकरणाच्या तत्वज्ञानामध्ये असं सांगितलं गेलं की अर्थव्यवस्थेचे किंवा अर्थव्यवस्थेमधला जो गाभ्याची जी ऍक्टिव्हिटी असते, वस्तुमाल सेवांचं उत्पादन, वस्तुमाल सेवांचं वितरण, म्हणजे ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन म्हणतो, ते त्याचा उपभोग, त्याच्यासाठी लागणारी गुंतवणूक, ह्या 4-5 पिलर्स वरती कुठलीही अर्थव्यवस्था ही उभी असते. उत्पादन, वितरण, उपभोग आणि गुंतवणूक. आणि ही जी चक्र आहेत ती अव्याहतपणे वर्षानुवर्ष, दशकानुदशक, शतकानुशतक चालू असतात. ही अर्थव्यवस्थेची एक बेसिक संकल्पना आहे. जागतिक भांडवलाच्या अधिपत्याखाली जे जागतिकीकरणाचं मॉडेल उभं केलं गेलं, त्याच्यामध्ये असं मांडलं गेलं की हे जे काही इनपुट्स आहेत अर्थव्यवस्थेला लागणारे, म्हणजे जमिनीपासून येणारे खनिज आणि शेतमाल, हे नॉर्मली ज्याला आपण जमिनीपासून येणारे असं म्हणतो. इंडस्ट्रीयल जे आउटपुट आहे ते वस्तुमाल, इंडस्ट्रीयल गुड्स वगैरे, आणि भांडवल आणि श्रमिक, ह्याला फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणतात. त्याच्यामुळे ह्या मॉडेलमध्ये असं तत्वज्ञान मानलं गेलं
की अर्थव्यवस्थेमध्ये जाणारे इनपुट्स, भांडवल, जमिनीपासून येणारी खनिज, शेतमाल, प्लांट अँड मशिनरी आणि त्याचं जे काही आउट आहे ते म्हणजे वस्तुमाल आणि सेवा. इनपुट आणि आउटपुट, अर्थव्यवस्थेमधली इनपुट आणि आउटपुट ह्याचं आदान प्रदान अतिशय मोकळेपणे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये झालं पाहिजे. एवढ्या मोकळेपणे की राष्ट्रांच्या सीमा या 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 धुसर झाल्या पाहिजेत, त्या डिझॉल्व्ह झाल्या पाहिजेत, त्या 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 अस्तित्वातच नाहीत, जणू काही अस्तित्वात नाहीत. अशा पद्धतीने संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये इनपुट्स, वस्तुमाल आणि सेवांच्या उत्पादनाला लागणारे इनपुट्स आणि त्याच्यातनं निघालेलं आउटपुट आणि भांडवल या सगळ्यांची आदान प्रदान अतिशय विना अडथळा झाली पाहिजे. राष्ट्रांच्या सीमा असतील मान्य, पण त्या सीमा फक्त ज्याला राजकीय सीमा म्हणतात, म्हणजे सॉव्हरेनिटी, तुमचं लष्कर, परराष्ट्रातून येणारे, शत्रू राष्ट्रातून समजा जे काय येतील ते, तो तुमचा अधिकार आहे. परंतु राष्ट्रांच्या सीमा, राष्ट्रांच्या आर्थिक सीमा कुठल्याही प्रकारे तुम्ही ठेवू नयेत. त्याच्यासाठी जी काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ कस्टम्स ड्युटी किंवा इतर जी काही बंधनं असतात त्या कुठल्याही प्रकारे राहू नयेत. राष्ट्रामधलं जे 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 शासन असतं, जी शासन व्यवस्था असते, ती त्या शासन व्यवस्थेने देखील कुठल्याही प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करू नये. अशा पद्धतीची पूर्ण ज्याला तत्वज्ञान म्हणतात त्या 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 तत्वज्ञानावरती आधारित असं हे सगळं जागतिकीकरण आहे. आता ह्याच्यामध्ये एक दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे आणि ज्याचा संबंध आपल्या आजच्या विषयाशी देखील आहे, तो आहे खाजगीकरण आणि उदारीकरण ह्या आयामांचं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल अनेकांना, तर अजूनही म्हणजे आठवत असेल म्हणजे काय, तो भूतकाळ नाहीये. तर ज्यावेळी आपण जागतिकीकरण असं म्हणतो त्यावेळी जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण ही त्रयी, हा ट्रायो, LPG इंग्लिशमध्ये त्याला लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन असे एका श्वासामध्ये एकाच वेळी आपण खाऊ जा LPG अशा टर्म्स वापरल्या गेल्या, जणू काही त्या एकच आहेत. तर त्या एक नाहीत हे मुद्दामून मी नमूद करतोय माझ्या पहिल्या इंट्रोडक्टरी याच्यामध्ये. खाजगीकरण आणि उदारीकरण ह्या ज्या संज्ञा आहेत त्या संज्ञा ह्या देशांतर्गत, लक्षात घ्या, देशांतर्गत अर्थव्यवस्था कशी चालवावी याचं दिशा दिग्दर्शन करणाऱ्या संज्ञा आहेत. की देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये खाजगीकरणाला प्रोत्साहन द्यावं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये उदारीकरणाला प्रोत्साहन द्यावं, असं दिशा दिग्दर्शन खाजगीकरण आणि उदारीकरण ह्या दोन संज्ञांनी होतं. जागतिकीकरण ही जी संज्ञा आहे ती देशांच्या सीमांच्या पलीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेचे संबंध कसे असावेत याचं दिशा दिग्दर्शन करतं. हे दोन जे फरक आहेत, मूलभूत जे काही फरक आहेत, ते मला असं वाटतं की मुद्दामून लक्षात ठेवण्याची गरज आहे, ज्याच्यावरती मी माझ्या लेक्चरच्या उत्तर भागामध्ये येईन. परंतु हे लक्षात घेऊया की जाखाऊ ही एकत्र टर्म नाही, त्या भिन्न भिन्न टर्म्स आहेत आणि त्या भिन्न भिन्न इकॉनॉमिक फिनॉमिनाला दिशा दिग्दर्शन करतात. मी आता माझ्या दुसऱ्या चॅप्टरकडे येतोय की गेल्या 40 वर्षात नक्की काय झालं जागतिकीकरणाचं, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये किंवा या फिलॉसॉफीनी नक्की काय बदल केले आणि त्याच्या ढकलशक्ती कुठल्या होत्या, ज्याचा संबंध आताच्या आपल्या कोरोना उत्तर काळामध्ये नक्की काय घडणार आहे निर्जागतिकीकरण ह्याच्याशी पण तो येऊन भिडतोय. आकडेवारी बऱ्यापैकी इम्प्रेसिव्ह आहे. नुसती जर आकडेवारी म्हटली तर उदाहरणार्थ ह्या ज्या काय 4 गोष्टी आहेत की भांडवलाची आदान प्रदान किती झाली,
भांडवलामध्ये देखील दोन प्रकार आहेत. एक आहे औद्योगिक भांडवल आणि दुसरं आहे वित्त भांडवल. दोन प्रकार असतात भांडवलाचे. तर औद्योगिक भांडवल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एफडीआय म्हणतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, आणि वित्त भांडवल जे स्टॉक मार्केट्स आणि तत्सम ह्याच्यामध्ये येत असतं. तर ह्या भांडवलाच्या दोन प्रकारांमध्ये गेल्या 40 वर्षामध्ये नक्की किती आदान प्रदान झाली किंवा कशी वाढली गेल्या 40 वर्षामध्ये. तिसरा जो आहे तो वस्तुमालाचा देशाच्या सीमांच्या पलीकडला जो काही व्यापार आहे तो कसा वाढत गेला. आणि तिसरा जो आहे की ज्याला मानवी श्रम म्हणतात, ते सीमांच्या पलीकडे, देशांच्या सीमांच्या पलीकडे किती गेले, किती जाऊ शकले. तर ह्याची जी आकडेवारी आहे ती बऱ्यापैकी इम्प्रेसिव्ह आहे. मी थोडक्यात तुम्हाला या 4 गोष्टींची आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 1990 मध्ये दरवर्षी औद्योगिक भांडवलाची गुंतवणूक देशांच्या पलीकडे, लक्षात घ्या, आपण देशांतर्गत होणाऱ्या भांडवली गुंतवणुकीबद्दल बोलत नाही आहोत. आपण ज्याला क्रॉस बॉर्डर इन्व्हेस्टमेंट्स म्हणतात इंग्लिशमध्ये. क्रॉस बॉर्डर म्हणजे जे भांडवल देशांच्या सीमांच्या पलीकडून येतं ते भांडवल. तर त्याचा आकडा $500 बिलियन होता. म्हणजे दरवर्षी 1990 मध्ये साधारणपणे सरासरी $500 बिलियन क्रॉस बॉर्डर इन्व्हेस्टमेंट व्हायच्या. ते 2019 मध्ये तो आकडा $1600 बिलियन वरती गेलेला आहे. $1600 बिलियन. म्हणजे जस्ट तुलनेसाठी तुम्हाला लक्षात येईल तर आपल्या भारतामध्ये साधारणपणे दरवर्षी जी भांडवली गुंतवणूक होते म्हणजे सरकारांच्या अर्थसंकल्पातून ती फक्त 50 ते 60 बिलियन असते. म्हणजे लक्षात घ्या की किती त्याचा मोठा फ्लो आहे. संपूर्ण जगभर जे भांडवल गुंतवलं जातं त्याचा. दुसरं जे वित्त भांडवल आहे जे स्टॉक मार्केट्स मध्ये गुंतवलं जातं, त्यांनी गेल्या 40 वर्षामध्ये प्रचंड, ज्याला सर्व संचारी असं म्हणता येईल, की अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या स्टॉक मार्केट्समध्ये आणि वेगवेगळ्या वित्त बाजारामध्ये जागतिक वित्त भांडवल हे नुसतं गुंतवलं गेलं नाही, तर वित्त भांडवलाची एक खासियत आहे की आणि कॉम्प्युटर्सच्या जमान्यामध्ये की ऍट द क्लिक ऑफ द बटन, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या समोर टॅब किंवा लॅपटॉप्स असतील तर त्या कीबोर्डच्या एका बटनाने लाखो कोटी डॉलर्स दररोज एका देशातून दुसऱ्या देशामध्ये ट्रान्सफर होत असतात आणि परत रिएंटर होत असतात. त्याच्यामुळे एंट्री आणि एक्झिट जी आहे भांडवलाची, वित्त भांडवलाची, हा अनप्रेसिडेंटेड फिनॉमिना आहे. हे पूर्वी कधीही घडलेलं नव्हतं जागतिक अर्थव्यवस्थेच्या इतिहासामध्ये. अर्थात त्याचं क्रेडिट हे कॉम्प्युटर आणि टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट बेस्ड जे काही व्यवहार होतात फायनान्शियल सेक्टरमध्ये, हे गेल्या 31 वर्षाची देण आहे. याच्या आधी ते अशक्य होतं की एका बटनाने बिलियन्स ऑफ डॉलर्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणं. वित्त भांडवलाचा दुसरा जो फिनॉमिना आपल्या समोर आहे गेल्या 40 वर्षातला, तो आहे कर्जबाजारीपणा. म्हणजे कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये तीन प्रकारच्या एंटिटीज कर्जाची उचल करतात. एक आहे कुटुंब, आपल्यासारखी गरीब सगळेच, हल्ली तर सगळेच जण कर्ज काढतायत. कर्जबाजारीपणा कुटुंबांचं, ज्याच्यामध्ये स्वयंरोजगार देखील कुटुंबातच मोडतात, ज्याला अनरजिस्टर्ड एंटिटीज म्हणतात. छोटे मोठे उद्योग देखील त्याच्यामध्ये मोडतात. तर ही एक एंटिटी झाली. दुसरं आहे कॉर्पोरेट, म्हणजे ज्या रजिस्टर्ड कंपन्या असतात. आणि तिसरं आहे शासन. ह्या 3 एंटिटीज मोठ्या प्रमाणावरती कर्ज काढतात सगळ्याच देशांमध्ये. दरवाजा लाव जाताना. तर ह्याचे जे आकडे आहेत ते गेल्या 40 वर्षामध्ये सातत्याने वाढत चाललेले आहेत. सो मच सो तर आत्ताच्या घडीला ते ऐतिहासिक उंचीवरती आहेत. जवळजवळ $258 ट्रिलियन हे जगामध्ये सगळ्या कर्जदारांच्या डोक्यावरच्या कर्जाची जर गोळाबेरीज केली तर ती जवळपास
$258 ट्रिलियन भरेल. तुम्हाला परत कल्पना देण्यासाठी मी असं सांगेन की भारतातल्या सगळ्या बँका आणि सगळ्या नॉन बँका, NBFC ज्याला म्हणतात, ह्यांनी दिलेली कर्ज, सगळ्या सार्वजनिक खाजगी क्षेत्रातल्या सगळ्या बँकांनी सगळ्या उद्योगांना आणि कुटुंबांना किंवा गृह ज्याला गृह कर्ज म्हणतात, या सगळ्यांची गोळाबेरीज आहे ती फक्त $2 ट्रिलियन आहे भारतातल्या. फक्त $2 ट्रिलियन. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की जगाच्या डोक्यावरती असलेलं कर्ज किती 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 मोठं आहे. आणि ह्या सगळ्याचे जे परिणाम आहेत त्याचे परिणाम असे आहेत की ह्या वित्त भांडवलामुळे मोठ्या प्रमाणावरती अस्थिरता तयार होते. अर्थव्यवस्थेमध्ये अस्थिरता तयार होते. म्हणजे कमोडिटीचे भाव आहेत, वित्त भांडवलाच्या येण्या जाण्याने कमोडिटींचे भाव खूप मोठ्या प्रमाणावरती व्होलॅटिलिटी त्याच्यामध्ये येते, प्रचंड अस्थिरता येते. क्रूड ऑइल चे भाव, ज्याचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनावरती पडतो, पेट्रोल आणि डिझेलच्या भावामुळे अनेक गरीब कुटुंबांचं जे स्वतःच्या वाहनावरती, जिथे सार्वजनिक वाहतूक नाही अशा शहरांमध्ये तर जास्तच, आणि ते कोट्यावधी आहेत, लक्षात घ्या, कोट्यावधी कुटुंब आहेत आपल्या देशामध्ये. आणि हे जागतिक चित्र आहे. त्या कुटुंबांचं बजेट डिस्टर्ब करण्याची शक्ती ह्याच्यामध्ये आहे, डिझेल आणि पेट्रोलच्या भावामध्ये. तर गेल्या फक्त 5-8 वर्षांमध्ये क्रूड तेलाचे भाव $130 पर बॅरल पासून ते $30 पर बॅरल पर्यंत वर खाली होत राहिलेले आहेत. लक्षात घ्या. म्हणजे असा एक हायपोथेसिस आपल्या डोक्यात बसवला गेलेला आहे की ह्याची जी किमतीची जी चढ उतार आहे त्याचा संबंध उत्पादन खर्चाशी कुठेतरी असतो. म्हणजे क्रूड तेलाचा उत्पादन खर्च वाढला असेल म्हणून तो $130 गेला असेल, किंवा $30 वरती कमी आला म्हणजे उत्पादन खर्च हा कमी झाला असेल. त्याच्यामुळे तसा काहीही संबंध नाही. तर वित्त भांडवलाची जी सट्टेबाजी आहे, वित्त भांडवलाचं जे स्पेक्युलेटिव्हनेस आहे, त्याच्यातून हे सगळे भाव होत आहेत. हा फक्त क्रूड तेलाचा भाव संबंध नाहीये. अगदी आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेली सोयाबीन सारखी पिकं घ्या. भारतात सोयाबीनच्या पिकांचे भाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती कमोडिटी एक्सचेंज वरती सोयाबीनचे भाव कसे वर खाली होणार, ह्याचा प्रभाव भारतातल्या सोयाबीनच्या भावावरती पडत असतो. आणि त्याच्यातून शेतकऱ्याला नुकसान होणार का त्याला फायदा होणार हे ठरत असतं. त्याच्यामुळे याची गंभीरता, फक्त त्याला आपण सट्टेबाज असं काहीतरी लेबल लावलं की आपण दूर त्याच्यापासून जाऊ शकत नाही. त्याचा संबंध इथल्या कोट्यावधी गरीब शेतकऱ्यांशी आणि गरीब कुटुंबांपर्यंत येऊन भिडतो. वित्त भांडवलाचा दुसरा जो परिणाम आहे तो आहे ज्याला विनिमय दर म्हणतात. म्हणजे आपण बऱ्यापैकी फॉर्च्युनेट आहोत असं म्हणता येईल, म्हणजे भारत देश, की आपला रुपी डॉलर जो रेट आहे जो 75-80 पर्यंत घसरत गेलेला आहे. परंतु अनेक देश असे आहेत की वित्त भांडवलाच्या प्रभावामुळे त्या देशाचं जे चलन आहे त्याचा विनिमय दर अतिशय व्होलाटाईल राहिलेला आहे, ह्याच्याही पुढे कदाचित राहू शकतो. त्याच्यामुळे वित्त भांडवलाचा गेल्या 40 वर्षाचा प्रभाव जो अनप्रेसिडेंटेड असा म्हणता येईल, तो जागतिकीकरणाची देण आहे असं त्याचं वर्णन करता येईल. तिसरा जो गेल्या जागतिकीकरणाच्या ह्याच्यामध्ये तिसरी जी एंटिटी आहे ती आहे वस्तुमालचा व्यापार. 1990 मध्ये वस्तुमालाचा व्यापार म्हणजे व्यापार किंवा जागतिकीकरण वाढलंय की नाही वाढलंय ह्याच्यासाठी जो महत्वाचा निर्देशांक मानला जातो तो आहे जागतिक व्यापार डिवायडेड बाय जागतिक जीडीपी. म्हणजे जागतिक जीडीपी मध्ये जागतिक व्यापाराचं प्रमाण किती आहे असा तो एक निर्देशांक मानला जातो. तर तो 90 मध्ये 25% होता.
म्हणजे जागतिक व्यापार आणि जागतिक जीडीपी ह्याचं गुणोत्तर 90 मध्ये 25% होतं, जे 2018-19 मध्ये 60% पोहोचलेलं आहे. ह्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की जागतिक व्यापार कसा वाढला गेल्या 40 वर्षामध्ये. तर ह्या सगळ्या ज्या काही आकडेवारी आहेत ते मी म्हणालो की त्या इम्प्रेसिव्ह आहेत, परंतु त्याला खूप डाऊन साईड आहे, ज्याचा मी उल्लेख केला की वित्त भांडवलाने त्याचं कसं त्याचे जे काही परिणाम केलेले आहेत, ह्या सगळ्याच्या ह्याच्यावरती जे इतर ज्या काही गोष्टी आहेत आकडेवारीच्या पलीकडे गेलेल्या, त्या आहेत की बहुराष्ट्रीय कंपन्यांचा खूप मोठा पगडा ह्या सगळ्या जागतिकीकरणाच्या 40 वर्षामध्ये राहिलेला आहे. आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची जी इकॉनॉमिक फिलॉसॉफी राहिलेली आहे, ज्याच्यातून बहुराष्ट्रीय कंपन्यांना कुठल्याही प्रकारे, म्हणजे टेक्निकली आपण म्हणतो की ही जर्मन कंपनी आहे, सिमेन्स ही जर्मन कंपनी आहे, किंवा अमुक एक कंपनी आहे ती अमेरिकन आहे, ही कंपनी ब्रिटिश आहे, त्यांचं जन्मगाव किंवा त्यांचा जन्माचा दाखला कदाचित अमेरिकन सरकारने दिलेला असेल. जन्माचा दाखला म्हणजे ती कंपनी अमेरिकन सरकारच्या कंपनी कायद्या अंतर्गत कदाचित पेरेंट कंपनी रजिस्टर झालेली असेल. परंतु ही फक्त तांत्रिक बाब झाली. बहुराष्ट्रीय कंपन्यांना कुठल्याही प्रकारे राष्ट्रीयत्व नाही. त्यांचा धर्म, त्यांचा देश, त्यांची भाषा एकच, आणि ती म्हणजे मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट. फक्त नफा केंद्री अस्तित्व हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि त्याच्यासाठी गेल्या 40 वर्षामध्ये त्यांनी आपले, ज्याला प्रोडक्शन बेस म्हणतात, म्हणजे उत्पादनाची केंद्र ही सतत शिफ्ट करत नेलेली आहेत. अमेरिकेतून चायनामध्ये, चायनामधून आता व्हिएतनाम आणि बांगलादेशमध्ये अशी सातत्याने गेल्या 40 वर्षामध्ये शिफ्ट केली. का शिफ्ट केली? तर दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात त्यांच्या दृष्टीने. एक म्हणजे जिथे स्वस्त मजूर आहे अशा देशामध्ये आपले प्रोडक्शन बेस हलवणं, कारण जेवढी मजुरी स्वस्त, त्या प्रमाणात त्यांच्या नफ्याच्या ज्या मार्जिन्स आहेत त्या वाढत्या राहतात. दुसरे, विविध प्रकारचे कायदे जे त्यांना प्रचंड जाचक असतात. एक अर्थात कामगार कायदे. या सगळ्याच्या मांडणीचं लिंक तुम्ही आपल्या देशात जे काही चाललेलं आहे त्याच्याशी स्वतःहून लावालच. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी कामगार कायदे शिथिल आहेत, ज्या ठिकाणी ट्रेड युनियनचे कायदे शिथिल आहेत, ज्या ठिकाणी किमान वेतन आणि तत्सम कायदे शिथिल आहेत, ज्या ठिकाणी पर्यावरणाचे कायदे शिथिल आहेत, अशा देशांमध्ये त्यांनी आपले प्रोडक्शन बेस गेल्या 40 वर्षामध्ये सातत्याने हलवत नेलेले आहेत. आणि याचा खूप मोठा परिणाम विकसित राष्ट्रांमध्ये झालेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी आता माझ्या ह्याच चॅप्टर मधल्या दुसऱ्या भागाकडे येतोय की 80च्या दशकात ज्यावेळी जाखाऊ आणि तत्सम नीतीची अंमलबजावणी सुरू झाली, त्यावेळी हा विकसित राष्ट्रांचा खूप मोठा अजेंडा आहे अशी त्याच्यातली मांडणी होती, ज्याच्यात त्यावेळी तरी काहीच गैर नव्हतं. मुद्दा लक्षात घेण्याचा असा आहे की ज्या जागतिकीकरणावरती, ज्या जाखाऊ नीतींवरती भारतासारख्या गरीब देशांमधून टीका केली गेली, आणि जे अजूनही होते आणि जी व्हॅलिड आहे, केली देखील पाहिजे. परंतु लक्षात घेण्याचा भाग असा आहे की ग्लोबलायझेशन विरुद्धचे पहिले आवाज गेल्या 5-8 वर्षामध्ये हे विकसित राष्ट्रांमध्ये उमटलेले आहेत. हा खूप महत्वाचा फरक आहे. म्हणजे युरोपियन युनियन मध्ये तयार झालेले ताणतणाव हा पहिला क्रॅक होता. त्याच्यातून ब्रेक्झिट म्हणजे ब्रिटन इकॉनॉमिक युरोपियन युनियन मधून बाहेर पडणं हा एक पहिला क्रॅक, मोठा क्रॅक होता. आणि नंतर गेले 4 वर्षामध्ये अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पचा झालेला उदय, आता नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये ट्रम्प परत येतात का नाही येत, आणि त्याचा ग्लोबलायझेशन वरती काय परिणाम होईल वगैरे आपण बघूच या. परंतु फॅक्ट रिमेन्स
की जागतिकीकरणाविरुद्धचा पहिला आवाज हा विकसित युरोप, ब्रिटन आणि अमेरिका ह्या राष्ट्रांमध्ये उमटलेला दिसतो. अतिशय म्हणजे उमटलेला फक्त वैचारिक मांडणी पुरता नाही, तर त्याचं प्रतिबिंब तिथे झालेल्या निवडणुकांमध्ये उमटलेलं दिसतं. आणि त्याचा जो सामायिक जो धागा होता या सगळ्या जागतिकीकरणाच्या असंतोषाचा, तो धागा होता की आम्हाला जागतिकीकरण या आयडियालॉजीशी काहीही देणं घेणं नाही, की राष्ट्रांच्या सीमा धूसर झाल्या पाहिजेत, राष्ट्रांच्या सीमा अस्तित्वात नसल्या पाहिजेत, राष्ट्रांची जी शासन व्यवस्था आहे त्यांनी आर्थिक निर्णय घेता कामा नयेत वगैरे वगैरे. ट्रम्पची घोषणा होती अमेरिका फर्स्ट. ब्रेक्झिट आणि तत्सम जी काय मांडणी झाली त्याच्यामध्ये ब्रिटन या देशाचे आर्थिक हितसंबंध याला सर्वोच्च प्राधान्य दिलं गेलं पाहिजे अशा मागण्या झाल्या. आणि त्या मागण्यांवरती डिसेंबर 2019 मध्ये जॉन्सन हे अतिशय निर्णायक बहुमत घेऊन निवडून आले. या सगळ्याचे अर्थ काय आहेत? या सगळ्याचे अर्थ हेच आहेत की ज्याला आपण डिग्लोबलायझेशन म्हणतोय आपल्या लेक्चरमध्ये, या डिग्लोबलायझेशनची मागणी किंवा त्याची मांडणी अतिशय फोर्सफुली आणि निर्णायकपणे, वैचारिक मांडणी नाही, लक्षात घ्या, ही विकसित राष्ट्रांमधून सुरुवात झालेली आहे. हा सगळ्यात गेल्या 30 वर्षात, म्हणजे 30 वर्षापूर्वी कोणी इमॅजिन देखील केलं नसतं की हे जे काय ग्लोबलायझेशनचा जो काय फिनॉमिना आहे तो विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांना हिट करेल, त्याच्यावरती आघात करेल. आणि ह्याचं कारण महत्वाचं असं आहे की जागतिकीकरणाच्या मागची जी ढकल शक्ती आहे ती बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, ज्या मोठ्या प्रमाणावरती ह्या विकसित देशांमधूनच तयार झाल्या, तिथेच त्या जन्म पावल्या, परंतु त्यांनी आपल्या जिथे ते ज्या देशांमध्ये ज्या जन्म पावल्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थांना, त्या देशांमधल्या कामगारांना, त्या देशांमधल्या सामान्य नागरिकांना, तिथल्या बेरोजगारीवरती प्रचंड आघात करणाऱ्या अशा या बहुराष्ट्रीय कल्पना राहिलेल्या आहेत. ह्याचाच पुढचा परिणाम अनेक देशांमध्ये, ज्याला ट्रेड रिलेशन्स म्हणतात, ते मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती टेन्शन्स तयार झाली. अमेरिका आणि चायना मधलं सुरू झालेलं व्यापार युद्ध हा देखील त्याचाच एक भाग आहे. हा फक्त अमेरिका आणि चायना पुरता मर्यादित नाही, तर अमेरिका आणि मेक्सिको, अमेरिका आणि युरोपियन युनियन असे देखील ताणतणाव आहेत. आणि साहजिकपणे त्याची प्रतिबिंब अनेक देशांमधल्या व्यापारी संबंधातील ताणतणावामध्ये आपल्याला दिसत आहेत गेल्या काही वर्षामध्ये. याचा तिसरा जो आयाम आहे तो आहे WTOच्या बाबतीमध्ये. आपल्याला आठवत असेल की संपूर्ण जागतिक व्यापाराचं जे आर्किटेक्चर आहे त्याच्यामध्ये WTO, ज्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा जागतिक व्यापार संघटना असं म्हटलं जातं, त्यांनी खूप अतिशय कळीचा एक रोल केलेला आहे. म्हणजे सर्कशीचा जसा तंबू असतो, तो त्या तंबूतला जो केंद्रस्थानचा खांब असतो तो सगळ्या तंबूला तोलून धरत असतो. म्हणजे इतरही छोटे मोठे खांब असू शकतात, परंतु जो मधला खांब आहे तो त्या तंबूचा सगळ्यात मोठा कणा असतो असं म्हणता येईल. तर त्या कण्यावरती गेल्या 5-6 वर्षांमध्ये खूप मोठे आघात झालेले आहेत. तुम्हाला कल्पना असेल तर की ह्या सगळ्या, विशेषतः अमेरिका, चीन, ट्रम्प आणि झी जिनपिंग यांच्यातले जे काही सगळ्या शड्डू ठोकले गेले, ज्या काही आळोळ्या मारल्या गेल्या, अनेक निर्बंध आणले गेले अमेरिकेने चीनच्या आयातीवरती आणि चीननी अमेरिकेच्या आयातीवरती, या सगळ्या दिवसांमध्ये WTO अतिशय हतबल होऊन बाजूला बसली होती. ह्या सगळ्या गोष्टी आपण नमूद करत जात आहोत की नक्की काय काय होत होतं. आणि जी WTO अतिशय, ज्याला अतिशय पॉवरफुल, अतिशय शक्तिशाली
आणि तिचा शब्द हा शेवटचा शब्द असं गेल्या 25 वर्षात जे मानलं गेलं त्याला गेल्या 5-6 वर्षामध्ये तडा गेला. त्याच्यामुळे अमेरिका फर्स्ट माझ्या देशाचे आर्थिक हितसंबंध हे पहिले आणि मी WTO ला मानत नाही किंवा आमची स्वसंरक्षणात्मक जी काही आम्हाला ज्याला सेल्फ प्रोटेक्शनिस्ट इकॉनॉमिक पॉलिसीज म्हणता येतील त्या आम्ही अंमलात आणणार, ह्या सगळ्याची मांडणी, या सगळ्याचं अतिशय मोठ्या आवाजामध्ये ह्या सगळ्याची प्रतिध्वनी कोरोनाच्या आधीच्या काळात, कोरोना आपल्यावरती येऊन आदळला जगावरती डिसेंबर किंवा जानेवारी म्हणजे एक 9 किंवा 10 महिन्यापूर्वी, त्याच्या आधीच्या 5, 7, 8 वर्षामध्ये डिग्लोबलायझेशन हे सातत्याने जागतिकीकरणाच्या मॉडेलला मोठ्या प्रमाणावरती छेद देऊ लागलं होतं. हे सगळ्यात महत्वाचं विधान मी करतोय. त्याच्यामुळे कोरोनाने नक्की काय केलं ह्याच्याकडे मी येतोय माझ्या 3ऱ्या चॅप्टर मध्ये 2च मिनिटांमध्ये. परंतु डिग्लोबलायझेशनची प्रक्रिया, डिग्लोबलायझेशनचा जो काही मोमेंटम आहे तो कोरोनाने नाही आणलेला. कोरोनाने त्याला ऍक्सलरेट केलेला आहे. कोरोनाने त्याला अधिक एक मोमेंटम दिलेला आहे. हे नक्की जे मी आता एक्सप्लेन करीन तुम्हाला. परंतु हे लक्षात घ्या की डिग्लोबलायझेशनच्या मागण्या, ग्लोबलायझेशन ची जी काही शक्ती आहे, काउंटर फोर्स म्हणता येईल, ग्लोबलायझेशनची एका बाजूला आणि डिग्लोबलायझेशनची हा काउंटर फोर्स आहे, तो कोरोना पूर्व काळातली देण आहे. ओके, कारण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती ताणतणाव तयार झाले आणि त्याच्यातनं डिग्लोबलायझेशनची मागणी, मग ते वित्त भांडवलाचा स्पेक्युलेटिव्हपणा असेल, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अतिशय संकुचित आर्थिक अजेंडा असेल वगैरे वगैरे. कोरोनाने काय केलं या सगळ्या डिग्लोबलायझेशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते आपण एक 2-4 मिनिटांमध्ये बघूया. कोरोनाने मोठ्या प्रमाणावरती ज्याला कमोडिटींची निर्यात म्हणतात ती त्याच्यावरती खूप मोठा आघात केला. म्हणजे जागतिक व्यापार, मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की जो 60% जागतिक जीडीपीच्या 60% जो पोचला होता, त्याच्यामध्ये 40 ते 50% घट होण्याची शक्यता आहे जागतिक व्यापारावरती. त्याची 2 महत्वाची कारण आहेत. एक आहे की जागतिक जीडीपीच मुळात कमी होणार आहे आणि जागतिक जीडीपी जर कमी होणार असेल तर खनिज, शेतमाल, यंत्रसामुग्री या सगळ्या गोष्टींचा खप देखील अर्थातच कमी होणार, त्याला मागणी कमी होणार. त्यामुळे त्याचा परिणाम हा जागतिक व्यापारावरती होणार आहे. दुसरा जो महत्वाचा आहे तो आहे पर्यटन. गेल्या 40 वर्षामध्ये जो दुसरा फिनॉमिना झाला तो आहे माणसांची एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाणं, मग ते पर्यटक म्हणून असेल किंवा व्यापार आणि उद्योग ह्याच्या संदर्भातले असतील, त्या सगळ्या ह्याच्यावरती प्रचंड बंधनं कोरोनाने घातलेली आहेत. हे सगळे रक्ताभिसरणाचे, म्हणजे अर्थव्यवस्था एक मानवी शरीर जर म्हटलं तर जागतिकीकरणाने ज्या काही रक्ताभिसरणाला ज्या काही चालना दिल्या त्या रक्ताभिसरणावरती कोरोनाने खूप मोठे आघात केले. तुमच्या माहितीसाठी दरवर्षी 12 महिन्यामध्ये 20,000 शहरं विमानांनी जोडली गेलेली आहेत जगामध्ये. 20,000. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 500 कोटी दर 12 महिन्यामध्ये 2019 जे आकडे आहेत ते 500 कोटी प्रवाशांनी प्रवास केलेला आहे विमानाचा. या सगळ्या ह्याच्यावरती आज ते स्टँडस्टिल आहेत. म्हणजे थोडी बहुत सगळीकडे चालू झाली आहेत विमानं वगैरे, तो भाग वेगळा, पण एक त्याचा व्हॉल्यूम तुम्ही, मला असं वाटतं की लक्षात घ्या. कारण देशाबाहेरून येणाऱ्यांना मज्जाव केला गेला, कारण कोरोना हा मूलतः एका भागातून दुसऱ्या भागात जाणाऱ्या माणसांकडून पसरला जात आहे. त्याच्यामुळे खूप मोठा परिणाम कोरोनाने केलेला आहे. कोरोनाने
जागतिकीकरणामागची जी आर्थिक तत्वज्ञान आहे त्याच्यावरती देखील आघात केलेला आहे. म्हणजे कोरोनाचा एक आघात हा अतिशय वस्तुनिष्ठ आहे की व्यापार, माणसांची एका देशातून दुसऱ्या देशात होणारी वाहतूक, ह्या सगळ्या वस्तुनिष्ठ गोष्टी आहेत. आयडिओलॉजिकली देखील कोरोनाने खूप मोठा आघात जागतिकीकरणाच्या तत्वज्ञानावरती केलेला आहे. उदाहरणार्थ जागतिकीकरणाची नवउदारमतवादी तत्वज्ञान असं मांडत होतं आणि ते त्यांनी एक्झिक्यूट केलं गेल्या 40 वर्षात की अर्थव्यवस्थेमध्ये शासन नको, शासनाचा कुठल्याही प्रकारे उपस्थिती किंवा कमीत कमी उपस्थिती असावी, ही मांडणी होती. आज फक्त भारतातच नाही, फक्त गरीब देशांमध्येच नाही, तर अमेरिकेपासून सगळ्या श्रीमंत राष्ट्रांमध्ये शासन हे अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करत आहे किंवा शासनाने हस्तक्षेप करावा अशी मांडणी अगदी मोठ्या मोठ्या उद्योगपतींपासून, मोठ्या मोठ्या एमएनसीज पासून, ज्या एमएनसीज शासनाला सातत्याने परिघावरती ढकलत होत्या, त्या एमएनसीज कडून देखील शासनाने अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करावा, सक्रिय व्हावं, खूप मोठ्या गुंतवणुकी कराव्यात अशी मागणी व्हायला लागली. त्याच्यामुळे हा खूप मोठा पहिला आघात आहे. कशावरती? तर जागतिकीकरणामागच्या ज्या काही आर्थिक फिलॉसॉफीज आहेत त्याच्यावरती. दुसरा मुद्दा होता सार्वजनिक क्षेत्राबाबतचा की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी म्हणालो की खाजगी क्षेत्राला केंद्रस्थानी आणणं असा एक त्याच्या मागचा विचार होता. तर आता सार्वजनिक क्षेत्र, विशेषतः वैद्यकीय, ऍडमिनिस्ट्रेशन आणि सार्वजनिक वाहतूक, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्राकडे किंवा अर्थव्यवस्थेमधला सार्वजनिक क्षेत्राचा जो रोल आहे तो पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. तिसरा जो होता तो होता अर्थसंकल्पीय तुटीचा, ज्याला बजेटरी डेफिसिट्स म्हणतात, की जणू काही अर्थसंकल्पामध्ये तूट येणं म्हणजे खूप मोठं पाप केल्यासारखे आरोप केले जायचे कोरोनाच्या आधी. आत्ताच्या घडीला जवळपास सगळ्याच राष्ट्रांचे अर्थसंकल्प हे तुटीचे अर्थसंकल्प असणार आहेत, कारण बेलआउट पॅकेजेस जी दिली गेली आहेत त्याच्यातून अर्थसंकल्पीय तूट होणार आणि अर्थव्यवस्था स्टॅग्नेट झाल्यामुळे प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये पूर्वी होणारं कर संकलन होणार नाही आणि या दोन्हीचा परिणाम म्हणून अनप्रेसिडेंटेड बजेटरी डेफिसिट्स येणार आहेत. आणि त्याच्यावरती आज कोणीही टीका करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. कोणीही म्हणजे जे जागतिक भांडवलाचे जे प्रवक्ते होते आणि जागतिकीकरणाच्या आर्थिक तत्वज्ञानाचे जे प्रवक्ते होते त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे, ते अगदी नुसतेच मूग गिळून गप्प नाहीयेत, तर ते स्वतः त्याची मांडणी करतायत. यानंतर मी माझ्या चौथ्या ह्याच्याकडे येतोय की हे जे जागतिकीकरणाचे जे काही कोरोनामुळे किंवा कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये जे डिग्लोबलायझेशनच्या मागण्या होऊ घातल्या होत्या, एकच जरा मी अनाउन्स करतोय की माझ्या बाहेर, मी मुंबईत आहे तुम्हाला माहितीच आहे, तर खूप मोठी सर आली आहे पावसाची आणि होऊ शकतं की इंटरनेट कनेक्टिव्हिटी मध्ये मोमेंटरी डिस्टर्बन्स येऊ शकतो. सो आय एम जस्ट कॉशनिंग, जर आला तर प्लीज बी पेशंट, आय विल रिस्टोर. माझ्याकडे दुसरं पण नेटचं कनेक्शन आहे, जस्ट अ कॉशन. सो कमिंग बॅक, कोरोनाच्या आधीच्या काळात डिग्लोबलायझेशनचे जे 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 प्रवाह वाहू लागले होते जागतिकीकरणाला काउंटर करणारे, ज्याच्यावरती कोरोनाने खूप मोठा आघात केलेला आहे किंवा ते डिग्लोबलायझेशनच्या ज्या शक्ती होत्या त्यांना अधिक बळ कोरोनामुळे मिळालेलं आहे, अशी मी आतापर्यंतची मांडणी केली. तर आता मी शेवटच्या माझ्या प्रकरणाकडे येतोय की खरंच ह्याच्यातून डिग्लोबलायझेशन कडे, निर्जागतिकीकरणाकडे जगाच्या जागतिक अर्थव्यवस्थेची वाटचाल होईल का? लक्षात घ्या, माझ्या मथळ्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे.
आणि त्या प्रश्नचिन्हाला मी अधोरेखित करू इच्छितो. ते स्टेटमेंट नाहीये, ते प्रश्नचिन्ह आहे. आणि ते प्रश्नचिन्ह माझ्या मनात उपस्थित होण्याची जी कारणं आहेत, 3 किंवा 4 कारणं, त्याच्यावरती मी येतोय की मुळात जागतिकीकरणामागचं जे आर्थिक तत्वज्ञान आहे त्याला कुठेही आव्हान मिळालेलं नाही. कोरोना काळात नाही आणि कोरोनाच्या आधी ज्या काही गोष्टी घडल्या, मी ज्याचं वर्णन केलं, ब्रेक्झिट असेल, ट्रम्प असेल, वगैरे वगैरे, याच्यामध्ये जागतिकीकरणामागचं जे आर्थिक तत्वज्ञान आहे त्याला कुठल्याही प्रकारे एक सेकंड, त्याला कुठल्याही प्रकारे आव्हान मिळालेलं नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कोणीही बोलत नाही. आणि ते आर्थिक तत्वज्ञान काय होतं, ज्याचा मी थोडासा उल्लेख केला, की भांडवल केंद्री आर्थिक प्रारूप, भांडवल केंद्री आर्थिक मॉडेल, म्हणजे भांडवलावरचा नफा, भांडवलावरती मिळणारा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा अतिशय पवित्र, सॅक्रोसंट. मग सोशल रिटर्न्स असतात की नाही आर्थिक ऍक्टिव्हिटीज मध्ये, पर्यावरणीय रिटर्न्स, ज्याला एन्व्हायरमेंटल रिटर्न्स, सोशल रिटर्न्स आपण जे म्हणतो, ते असणार की नाही किंवा असतात की नाही, त्याच्यावरती गेले 40 वर्ष जागतिक भांडवल अतिशय मूग गिळून गप्प आहे, ज्याच्यातून अनेक प्रश्न तयार झालेले आहेत, ज्याच्यातून अधिक असंतोष तयार झालेला आहे. तर हे जे प्रिमाइस आहे जागतिकीकरणामागचं, जागतिक भांडवल केंद्री आर्थिक तत्वज्ञान जे आहे त्याला कुठल्याही प्रकारे आव्हान कोरोना येऊन आदळण्यापूर्वी तयार झालेल्या ताणतणावामध्ये मिळालं नाही, ना ब्रेक्झिट मध्ये मिळालं, ना ट्रम्पच्या काळामध्ये मिळालं, आणि कोरोनाच्या काळात देखील त्याच्या चर्चा होत नाही. त्याच्यामुळे माझ्या मनात निर्जागतिकीकरण कदाचित होणार नाही असे जे प्रश्नचिन्ह किंवा प्रश्नात्मक असं जे मी स्टेटमेंट करतोय, त्याच्यात सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो आहे की त्या आर्थिक तत्वज्ञानाला कुठेही आपण आता जी काय वैचारिक डिस्कोर्स करत आहोत ते आव्हान असं म्हणता येणार नाही. त्या मांडण्या माझ्यासारखे मांडणी करणारे गेले 30 वर्ष करतच आहेत. ओके, अमेरिकेत करत आहेत, सगळीकडे करत आहेत. त्यामुळे वैचारिक मांडणी हा काही राजकीय फोर्स असू शकत नाही, तो काही दखल पात्र नाही. ते मांडण्या गरजेच्या आहेत, परंतु ज्याला दखल पात्र म्हणता येईल अशा कुठल्याही प्रकारच्या शक्ती डिग्लोबलायझेशनच्या चर्चांमध्ये तयार झालेल्या नाहीये, ज्यांनी अतिशय गाभ्यातल्या भांडवल केंद्री आर्थिक तत्वज्ञानाला आव्हान दिलेलं आहे. हा सगळ्यात महत्वाचा फरक. दुसरं म्हणजे परत आकडेवारीकडे मी जाईन. 2019 मधली जागतिक जीडीपी जो आकडा आहे तो आहे $88 ट्रिलियन. आपल्या भारताची अर्थव्यवस्था फक्त $3 ट्रिलियन आहे, 3. आणि सगळ्या जगाची, ज्याच्यामध्ये अमेरिका, युरोपियन युनियन, जपान आणि चीन हे 4 जे ब्लॉक्स आहेत ते जवळपास 60% वाटा, जागतिक अर्थव्यवस्थेमधला 4% वाटा या देशांचा आहे. बाकीचे सगळे जे आहेत गरीब आपल्यासारखे ते उरलेल्या ह्याच्यामध्ये आहेत. माझा मुद्दा वेगळा आहे. माझा मुद्दा असा आहे की समजा 10%, 2020 म्हणजे आपण आता ज्या कॅलेंडर इयर मध्ये आहोत, जे डिसेंबर 2020 मध्ये 12 महिने संपतील, एक अंदाज असा आहे की जागतिक जीडीपी 10% आक्रसेल, इट विल श्रिंक बाय 10%. म्हणजे किती होईल? 2020 मधली जागतिक जीडीपी ही 88च्या ऐवजी $80 ट्रिलियन होईल. माझा मुद्दा असा आहे की $80 ट्रिलियन उत्पादन होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे असं काही नाहीये की सगळं विरून गेलं हवेत, लयाला गेलं आता कोरोनामुळे, अजिबात नाही. 88 ट्रिलियन 2019 मध्ये उत्पादन झालं वस्तुमाल आणि सेवांचं. 2020 मध्ये कोरोना जोरात असताना ते उत्पादन $80 ट्रिलियन होणार आहे. आणि हे $80 ट्रिलियन उत्पादन हे जर
भांडवलाच्या लॉजिकनी होणार असेल किंवा त्याच्यातला खूप मोठा भाग, आय डोंट से बिगर भांडवली आर्थिक संबंध आणि अर्थव्यवस्थांमधल्या घडामोडी देखील अनेक आहेत. शेती आहे, MSME आहे, वगैरे वगैरे. परंतु खूप मोठा डॉमिनंट भाग $80 ट्रिलियन मधला हा भांडवल केंद्रीय उत्पादन संबंधातून येणार असेल तर हा खूप मोठा भाग आहे की ज्याच्यामुळे आपण त्या स्टेटमेंटला प्रश्नचिन्हांकित करणार आहोत निर्जागतिकीकरणाच्या. की 80 ट्रिलियन 10% कोसळलं ठीक आहे, पण 80 ट्रिलियन आज देखील होणार आहे. अगदी करोना अगदी जोरात असताना देखील. हे माझं पहिलं विधान आहे. दुसरं माझं विधान आहे ते परत बहुराष्ट्रीय कंपन्यांचं आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या अजूनही प्रचंड तगड्या आहेत आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हितसंबंध हे राष्ट्रांनी एकत्रित त्यांच्या अर्थव्यवस्था सरमिसळ होऊन राहण्यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हितसंबंध आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या या अनेक देशांमध्ये एकाच वेळे कार्यरत असतात. अनेक देशांमध्ये त्यांची उत्पादन केंद्र असतात, प्रोडक्शन फॅसिलिटीज. अनेक देशांमध्ये त्यांचे कन्झ्युमर असतात. अनेक देशांमधून भांडवल येऊन त्यांच्यामध्ये गुंतवणूक होत असते. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचं अस्तित्वच हे त्यांची जी फुटप्रिंट आहे ती एकाच वेळे सॅमल्टेनियसली अनेक राष्ट्रांना कवेत घेणारी आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं डिग्लोबलायझेशन, कुठल्याही प्रकारचं निर्जागतिकीकरण न होऊ देण्यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचं हित आहे. आणि दे विल गो आउट ऑफ द वे. ते सरकार देखील बदलू शकतात एवढी त्यांची ताकद आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांची. त्याच्यामुळे हा एक मला खूप मोठा काउंटर फोर्स निर्जागतिकीकरण का होऊ शकणार नाही त्याच्यासाठी वाटतो. आणि तिसरा माझा जो मुद्दा आहे तो आहे की मी ज्यावेळी म्हणालो की बहुराष्ट्रीय कंपन्यांची जी ताकद आहे ती फक्त आर्थिक ताकद नाही, त्यांची ताकद आहे ती जनमानसावरती प्रभाव पाडण्याची आहे. त्यांची ताकद आहे ती राजकारणाला वळण देण्याची आहे. त्याच्यामुळे मी जे पहिलं स्टेटमेंट केलं की भांडवल केंद्रीय आर्थिक तत्वज्ञानाला ना ब्रेक्झिट मध्ये आव्हान मिळालं, ना युरोपियन युनियन मध्ये मिळालं, ना ट्रम्पच्या दिवसांमध्ये मिळालं, ना इतर देशांमध्ये ज्या ठिकाणी आपलं जे काही सेल्फ प्रोटेक्शनिस्ट असं जे काही हे तत्वज्ञान मांडलं जात आहे. अगदी भारतामध्ये देखील त्याच्या चर्चा केल्या गेल्या की चीनच्या आयातीवरती बंधनं घालूया, मुक्त. त्याच्यामध्ये भांडवल केंद्रीपणा जो आहे आर्थिक मॉडेलचा त्याच्यात कुठेही चर्चा नाहीये. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचं जे काही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आर्थिक मॉडेलमुळे तयार झालेला जो काही असंतोष आहे त्या असंतोषातून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आर्थिक तत्वज्ञानाच्या गाभ्याला आव्हान मिळणार नाही हे बहुराष्ट्रीय कंपन्या बघणार आहेत. हे माझं तिसरं विधान आहे. त्याच्यातनं तयार झालेले असंतोष हे वांशिक इश्यूज वरती, धार्मिक तेढ वाढवण्यावरती, स्थलांतरितांच्या विरुद्धचा असंतोषावरती कसे जातील, असंतोषाची वाफ या वेगवेगळ्या मार्गाने कशी जाईल या दृष्टीने बहुराष्ट्रीय कंपन्या प्रयत्न करतायत, याच्याही पुढे करतील. आणि त्यांच्याकडे असलेले जी काही हत्यारं आहेत, तंत्रज्ञानाची, मीडियाची, सोशल मीडियाची आणि विश्वविद्यालयांपासून ते वेगवेगळे जे थिंक टँक्स आहेत त्यांच्याकडे, हे सगळे आता असं नॅरेटिव्ह देऊ शकतात की ही सगळी वाफ ही वेगळ्याच पद्धतीने जाईल. याचं उदाहरण अनेक आहेत. आपल्या देशामध्ये आहेत, ब्राझील सारख्या देशामध्ये आहेत, ज्या ब्राझीलमध्ये 14 वर्ष वर्कर्स पार्टी ही डावीकडे झुकलेली पार्टी, तिथे तुम्ही नावं ऐकली असेल, लुल्ला आणि डिलेमा हे तिथले वर्कर्स पार्टीचे
अतिशय मी क्रांतिकारी म्हणणार नाही, पण अतिशय प्रोग्रेसिव्ह फोर्सेस असलेली ब्राझिलियन वर्कर्स पार्टी ब्राझीलमध्ये 14 वर्ष राज्य करत होती आणि त्यांनी खूप प्रोग्रेसिव्ह आर्थिक धोरणं तिथे मांडली. परंतु जे बोल्सोनारो म्हणून 2 वर्षापूर्वी निवडून आले, अतिशय फॅसिस्ट, ही कुठून येतात? फिलिपिन्स बघा, तुर्कस्तान बघा, हे सगळे जे नवीन तारे आपल्याला दिसत आहेत आपल्या देशापासून, ट्रम्प पासून सगळीकडे, युरोपियन युनियन मध्ये वांशिक स्वतःला फॅसिस्ट म्हणणारे, अगदी उघडपणे नाझीवादाचा पुरस्कार करणारे जर्मनीत आहेत आणि इतर अनेक देशांमध्ये, ज्याला व्हाईट सुप्रेमॅसिस्ट म्हणतात, तिथल्या गौरवर्णीय लोकांची सुप्रीमसी स्थापन करणारे अनेक राजकीय फोर्सेस तिथल्या राजकीय गर्भाशयामध्ये वाढत आहेत. पुढच्या 5-10 वर्षामध्ये ते सत्तेवर देखील येऊ शकतात मित्रांनो. एवढं आज गंभीर प्रकरण आहे. त्याच्यामुळे हे काय आपोआप घडत नाहीये. गेल्या 40 वर्षाच्या विशिष्ट आर्थिक मॉडेल मधून तयार झालेले असंतोषाची मुळं ही आर्थिक ढाच्यामध्ये आहेत. हे ज्याला थोडा बहुत अर्थशास्त्रातलं आणि आर्थिक ह्याच्यातलं जे काय कळतं त्याला नक्की त्याचं आकलन आहे. परंतु तो असंतोष आपल्या मुळावर येणार नाही या मॉडेलच्या, हे बघण्याचा शूरपणा ह्या सगळ्या एलिटकडे आहे, या सगळ्या ग्लोबल राज्यकर्त्या वर्गांमध्ये आहेत आणि त्यांच्याकडे असलेली हत्यारं संस्थात्मक, तंत्रज्ञानात्मक आणि वैचारिक ही मला असं वाटतं की खूप गंभीर आहे. त्याच्यामुळे ह्या 3 गोष्टींमुळे मी माझ्या शेवटच्या कन्क्लुडिंग रिमार्क्स कडे येतोय की निर्जागतिकीकरण हे कदाचित आपली सब्जेक्टिव्ह इच्छा असेल. माझ्या समोर असलेले, मला तुमची राजकीय पार्श्वभूमी माहित नाही, परंतु ज्याला एक ब्रॉड जनकेंद्री विचार मानणारे असे असतील असं मी गृहीत धरतो. मी स्वतः आहे. माझं सगळं तरुणपणापासूनचा माझा वैचारिक प्रवास हा एक ज्याला लेफ्ट ऑफ सेंटर अशा ह्यानी आहे आणि जागतिकीकरण आणि भांडवल केंद्री जागतिकीकरण याचा मी राजकीय विरोधक राहिलेला आहे. त्याच्यामुळे माझी आंतरिक इच्छा नक्कीच अशी असेल की ज्याला जागतिकीकरणाला छेद देणाऱ्या गोष्टी या कोरोनाच्या इम्पॅक्ट, कोरोनोत्तर काळामध्ये जे काही आपल्याला दिसणार आहेत अर्थव्यवस्थेचे आकार, त्याच्यातनं त्यांना उभारी यावी, त्यांना शक्ती मिळावी, ही माझी आंतरिक इच्छा जरूर आहे मित्रांनो. परंतु माझी सब्जेक्टिव्ह विश I should not allow that subjective wish to override on objective realities. ह्याच्यातून मी ही सगळी मांडणी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. शेवटचं माझं विधान आहे की मी ज्याच्यातनं जाखाव मध्ये जो फरक सांगितला की होऊ शकतं की जागतिकीकरण किंवा जागतिकीकरणाची व्याख्या जर आपण इंटिग्रेशन ऑफ नॅशनल इकॉनॉमीज असं जर केलं, राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांचं एकजिन्सीकरण अशी जर व्याख्या केली, तर त्या प्रक्रियेला थोडी बहुत खीळ नक्कीच बसेल. त्या स्लो डाऊन होतील. काही मागण्या येतील अशा की आपण आपल्या देशापुरतं बघावं, कस्टम्स ड्युटी वाढवाव्यात, आयात कर वाढवावेत वगैरे वगैरे. परंतु खाजगीकरण आणि उदारीकरण ज्याच्यातून देशांतर्गत आर्थिक नीती ठरतात त्या कुठल्याही प्रकारे विड्रॉ होणार नाही. आपल्या देशातल्या गेल्या 6 महिन्यामध्ये फक्त, बाकीचं जाऊ दे, फक्त कोरोना नंतर ज्या वेगाने शेतकरी, कामगार, शिक्षण, विमानतळ, रेल्वे, एवढी मोठी लिस्ट आहे, या सगळ्या आघाड्यांवरती काय निर्णय घेतले जात आहेत हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर मला काय म्हणायचं ते नक्की कळेल तुम्हाला की ज्याला खीळ बसेल कदाचित पुढचे काही दिवस, पुढचे 1-2 वर्ष हा जो फिनॉमिना आहे तो थोडा स्लो डाऊन होईल, परंतु आणि अतिशय वेगाने पुढे जातील असं मला वाटतं. आणि मला एवढं बोलून मी माझं हे आता थांबवतो आणि बरोबर सांगितल्याप्रमाणे मी एक
60 मिनिटांमध्ये माझी मांडणी केलेली आहे. अजूनही काही मुद्दे मी जोडून घेऊ शकलो असतो, परंतु थोडं वेळेचं भान ठेवून मी ते थांबवलेत. तर मी तुमचे जे काही प्रश्नोत्तर असू शकतील त्याच्यामध्ये ते मी जोडून घेईन. तर भालेराव, तुमच्याकडे मी माईक सोपवतोय आणि आपण पुढचे हे घेऊया थोडस प्रश्नोत्तर. थँक्यू सर, धन्यवाद सर. मी आता इतर पार्टिसिपंटला रिक्वेस्ट करेल की आपलं क्वेश्चन अँड आन्सर सेक्शन आता ओपन झालंय, तर ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी प्लीज आपला हँड रेस करावा. हा फंक्शन जो झूम वरती दिला आहे तो यूज करून हँड रेस करा. मग मी तुम्हाला तसं सर आपल्याकडे पहिला प्रश्न आहे माझी इथे. Yes, sir. भालेराव, माझी म्हणजे तुम्हालाच नाही तर सगळ्यांनाच अशी विनंती आहे की जरा प्रश्न आजच्या मांडणीला धरून जर तुम्ही विचारले तर मला आवडतील. कारण Right, काय होतं की खूप मोठा कॅनव्हास आहे आणि याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, आणि म्हणजे मला आवडेल एंगेज व्हायला, परंतु आपला वेळ आणि माझे एक्झॉशन लेवल वगैरे जर लक्षात घेतली तर माझी अशी विनंती आहे की आजच्या मांडणीला धरून स्पष्टीकरण आणि त्याला अजून कसं खोलात नेता येईल एवढेच प्रश्न सीमित ठेवा, नाहीतर खूप मोठं डायग्रेशन होतं आणि सगळा फोकस जातो. एवढीच माझी विनंती असेल. डेफिनेटली सर. बोला. सर पहिला प्रश्न आता आपल्याकडे आहे इथे प्रफुल्ल सावंत सरांचाच आहे. तर मी प्रफुल्ल सावंत सरांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी प्लीज प्रश्न विचारावा. प्रफुल्ल सर. बोला प्रफुल्ल सर, बोला. धन्यवाद सर. 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे की जागतिकीकरणाच्या आर्थिक तत्वज्ञानाला आव्हान मिळालं नाही असा जो आपण असं स्टेटमेंट केलं, तर त्याच्या मागची कारण काय असतील असं तुम्हाला वाटतं? आणि दुसरं एक आहे, शेवटचं तुमचं जे विधान होतं, जा खाऊ हे त्यातलं जा हे निघून जाईल, पण जा खाऊचं दे खाऊ असं काय होईल का? देशीवादी खाजगीकरण आणि उदारीकरण असं काही होईल का, असं तुम्हाला वाटतंय का? नाही, जरा दुसरं आहे, थोडं इलॅबोरेट कराल थोडं? म्हणजे देशी म्हणजे खाजगीकरण आणि देशी उदारीकरण. म्हणजे खाजगीकरण उदारीकरण हे जागतिक म्हणजे काय म्हणूया जागतिकीकरणाने झालं, ते आताच जे खाजगीकरण आणि उदारीकरण राहणार आहे ते काय म्हणजे त्याला देशीवादी असं काय अँगल असेल का, मॉडेल असेल का, असं तुम्हाला वाटतंय का? ओके, आता मी दुसरा प्रश्न आधी घेतो. मुद्दा कसा आहे प्रफुल्ल सर की जागतिक भांडवलाने केलेलं शोषण तिखट असतं आणि देशी भांडवलदारांनी केलेलं शोषण गोड असतं असं आपण मानत नाही, मी नाही मानत. त्याच्यामुळे मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की माणसाचं जीवन सहनीय होणार की नाही होणार हा मूलभूत मुद्दा आहे. मला मान्य आहे जागतिक भांडवल आणि देशी भांडवल किंवा जागतिक भांडवलशाही आणि ज्याला देशांतर्गत भांडवलशाही म्हणतात, याच्यामध्ये मी स्वतः फरक करतो. म्हणजे कुठल्या अर्थाने तर स्ट्रॅटेजिक अर्थाने. म्हणजे उद्या जागतिक पातळीवरच्या बहुराष्ट्रीय कंपन्या, मक्तेदार कंपन्या, तुम्ही जर आता वाचन काही दिवसापूर्वी, अगदी आता 2-3 दिवसापूर्वी गुगल आणि पेटीएम मध्ये खूप मोठी रस्सीखेच झाली आणि चालू आहे. गुगलनी पेटीएमचा जो काही त्यांचा गुगल प्ले स्टोअर मधला जो काही ऍप होता तो काढून टाकला, कारण गुगलचा स्वतःचा पेमेंट गेटवे आहे. त्याच्यातून त्यांना पेटीएम हा खूप मोठा स्पर्धक आहे गुगल पे गेटवेचा. त्यामुळे हे जे काय सटलिटीज आहेत लक्षात घ्या. ओके, त्याच्यामुळे जागतिक भांडवल हा असं काही व्यक्ती नाहीये की ज्याला जाऊन आपण भिडायचंय. त्याचं राष्ट्रीय जे काही भांडवलशाही आहे त्याच्याशी गुप्तगू असतं, परंतु त्याच्यामध्ये अंतर्विरोध पण असतात. ही गुंतागुंतीची जी संरचना आहे की एकाच वेळे ते क्लास कोलॅबरेटर्स आहेत आणि एकाच वेळे ते स्पर्धक देखील आहेत. त्याच्यामुळे उद्या पेटीएम आणि गुगल पे याच्यामध्ये जर समजा खूप मोठं कॉर्पोरेट वॉर झालं तर मला स्वतःला एक भारतीय नागरिक म्हणून असं वाटतं
की मी पेटीएमच्या बाजूने उभा राहीन, कारण गुगलची आत्ताची जी मक्तेदारी आहे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवरची, ती भयावह आहे. म्हणजे ती फ्रायटनिंग आहे, ती खूप सफोकेट करणारी आहे. त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीच्या सटलिटीज जरूर लक्षात घ्याव्या लागतील, पण त्याचा संबंध मी स्ट्रॅटेजीशी लावतो. त्या व्यूहरचनात्मक मांडण्या आहेत, त्या व्यूहरचनात्मक पोझिशन्स आहेत. आपला जो कळीचा मुद्दा आहे, गाभ्याचा मुद्दा आहे, की जागतिक भांडवलशाही च्या वरती टीका करत असताना देशी भांडवलशाही जी आहे त्याच्यातून इथल्या भारतीय सामान्य नागरिकांचं आर्थिक हितसंबंध संवर्धन होणार आहे का ते अजून गाळात जाणार आहेत, हा कळीचा मुद्दा आहे. म्हणजे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र घ्या, बाकीचं तर जाऊ द्या. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र, जी आता शिक्षण नीती आलेली आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्याच्यामधून जर शिक्षणाला, खाजगीकरणाला वाव मिळाला, इथे असलेल्या स्वातंत्र्यानंतरच्या आरक्षणासंदर्भित असलेल्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्यालाच मुळात छेद बसला, तर मला असं वाटतं की ते बिकॉज इट इज ते जागतिकीकरणाला जर हे करणार असेल तर ते काय फार मोठं सुखावं असं नाही. त्याच्यामुळे शब्दात न अडकता मला असं वाटतं कॉन्टेक्स्ट बघायला पाहिजे आणि अंतिम टेस्ट काय आहे आपल्या सगळ्या आर्थिक टीकाची. मी जागतिक भांडवलाचा काय माझा वैयक्तिक शत्रू नाहीये, तो आपली राजकीय टीका आहे आणि ती मूल्याधारित आहे. आपली काही मूल्य आहेत, आपल्या काही आशा आकांक्षा आहेत, आपल्या म्हणजे कोट्यावधी सामान्य लोकांच्या, आणि त्या पुऱ्या होत आहेत का टाइम बाउंड पद्धतीने 5 वर्षात, 10 वर्षात, आज नाही तर पुढच्या पिढ्यांमध्ये. चला आजचे आई वडील खपले, पण त्यांच्या मुलांना तरी काही एक किमान भौतिक आधार, काही एक मटेरियल बेस मिळेल अशा तरी आर्थिक नीती तुम्ही आखा. त्याच्यामुळे कॉन्टेक्स्ट बघायला पाहिजे, तरच मला असं वाटतं बरोबर का चूक ह्या पद्धतीच्या हे जे काही प्रश्न आपल्या डोक्यात येत आहेत ते त्या प्रश्नांना बरोबर उत्तरं मिळतील. तुमचा जो आधीचा प्रश्न होता तो का झालं नाही असा, कॅन यू रिपीट दॅट फर्स्ट क्वेश्चन प्रफुल्ल? हा सर. हा प्रफुल्ल, हा येस सर. पहिला प्रश्न, जागतिकीकरणाच्या आर्थिक तत्वज्ञानाला आव्हान मिळालं नाही, ह्याच्या मला मागे असं काय वाटतं अशी की ठाम कारण ओके आहे? आय गॉट इट, मी लिहून ठेवलं, आठवलं मला. नाही, मुद्दा असा आहे की अल्टिमेटली जरी हे इकॉनॉमी बद्दल आपण चर्चा करत असलो सातत्याने अनेक वर्ष करत आहोत, ह्याचा पाया राजकीय सत्तेचा आहे. बस माझं एकच विधान लक्षात ठेवा तुम्ही. आर्थिक, पर्यावरणीय, सामाजिक, अमुक तमुक हे सगळ्या लेबल्स आहेत, त्याचा पाया आहे राजकीय सत्तेचा आहे. राजकीय संघर्षातून अर्थव्यवस्थेला आकार मिळत असतो. आणि दुर्दैव हे आहे प्रफुल्ल सर की जागतिकीकरण, जागतिक भांडवलावरचे बद्दलचे असंतोष काही नवीन नाहीये. म्हणजे त्या असंतोषासाठी करोना येऊन आदळण्याला थांबण्याची काहीच गरज नव्हती. कोरोनाने खूप मोठे प्रश्न अधिक गंभीर केले, ते तर झालंच, परंतु करोना जरी आला नसता असं आपण गृहीत धरूया, 6 महिन्यापूर्वी करोना नसता आला, आपल्यावरतीच नाही जगामध्ये, तर ते काय त्याच्यातनं तयार झालेले प्रश्नांचं गांभीर्य थोडंच कमी होतं, ते तेवढंच होतं. परंतु ह्या प्रश्नावरती कामं करून ज्या पद्धतीचं मास मोबिलायझेशन झालं पाहिजे, जनकेंद्री राजकीय शक्ती, ज्याला आपण डाव्या पुरोगामी शक्ती असं रूढार्थाने म्हणतो, त्या शक्ती अनेक ठिकाणी कमकुवत राहिलेल्या आहेत जगात, भारतासकट. हे माझं त्याला उत्तर आहे. त्याच्यामुळे खरं तर करोनाने तयार केलेली जी काही संधी आहे, राजकीय संधी, ही जगातल्या परिवर्तनवादी शक्ती समोर गेल्या 40 वर्षात आलेली सुवर्ण संधी आहे असं मी मानतो. म्हणजे मी कोण वेगळा नाहीये, अनेक जण मानतात की संपूर्ण अर्थव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, अर्थव्यवस्था अधिक जनकेंद्री व्हावी ह्या दृष्टीने इच्छा असणं, विशेषतः ज्याला हेल्थ सेक्टर म्हणतात, आरोग्य, ते सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणं,
शासन व्यवस्था आर्थिक दृष्ट्या अतिशय तगडी असणं, सो दॅट इट कॅन फेस सच काइंड ऑफ क्रायसिस, ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारी मानसिकता जी आहे ती गेल्या 40 वर्षात पहिल्यांदा तयार झालेली आणि जी कोरोनाने तयार केली. त्याच्यामुळे ज्याला म्हणतात ना, वेन द आयर्न इज हिट, आता जर गरम लोखंडावरती घाव घालण्यासाठी लागणारा हातोडा आपल्याकडे असता राजकीय शक्तींकडे, तर मला असं वाटतं आपल्याला वेगळा आकार देता आला असता. तो नाहीये. हे त्याच्यातलं तथ्य आहे आणि त्याच्यावरती फार इलॅबोरेट करण्याची गरज मला वाटत नाही. हा, पुढचा प्रश्न. थँक्यू सर. सर पुढे आपल्या इथे आशिष बोरकर सर यांना काही प्रश्न विचारायचे. आशिष बोरकर, आशिषजी बोला. आशिषजी बोला. आपला मायक्रोफोन ऑन करून सर प्रश्न विचारा. ओके सर. नमस्कार. हो, रिलायन्स सोबत अलीकडच्या काळामध्ये जो बहुराष्ट्रीय कंपन्यांचा टायअप झालेला आहे तो सर Right. जागतिकीकरणाला येणारा नाही काय? तुमचा शब्द काहीतरी हे खाल्ला गेला थोडं, मला वाटतं कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल. परत बोला. रिलायन्स सोबत अलीकडच्या काळामध्ये बहुराष्ट्र कंपन्यांचा जो टायअप झालेला आहे. राईट. हो, बोला. मला बळकटी येणारा नाही का सर? नाही, बरोबर. शेवटचंच वाक्य ऐकायला येत नाहीये, दुसरा भाग. सर मी प्रश्न घ्या सर. तुमच्या मी कनेक्टिव्हिटीचा इनबॉक्स काहीतरी मध्ये इश्यू आहे. प्रश्न असतो सर, तुमचा प्रश्न आहे. हो सर. बोरकर सर तुम्ही इनबॉक्स मध्ये करा, मी तुमचा प्रश्न वाचतो. सर तोपर्यंत आपण दुसरा प्रश्न तोपर्यंत बघूया. ओके सर. हा, तोपर्यंत अजून कोण असेल तरी चालेल, मला राईट, आवडेल. ठीक आहे सर. दुसरा सुरेंद्र जाधव सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. सुरेंद्र जाधव सर, आपला माईक ऑन करा प्लीज. ओके. नमस्कार सर. नमस्कार. थँक्स फॉर जॉईनिंग. मी वाचलं आणि मी तात्काळ जॉईन झालो की म्हटलं मला या विषयावर ऐकायचं आहे. अरे गुड. प्रश्न असा आहे की हे जे फार राईट पॉलिटिक्स हे संपूर्ण जगामध्ये, म्हणजे इन्क्लुडिंग युरोपियन युनियन आणि अमेरिकापासून आपला देश असा आहे, तर या फार राईट राजकारणाच्या ज्या प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी असतील त्याचा जागतिकीकरणाच्या प्रोसेसवर कसा परिणाम होईल? नाही, कसं आहे की खूप चांगला प्रश्न आहे खरं तर, आणि मी पण त्या दृष्टीने प्रोब करायचा प्रयत्न करतोय की आपल्याकडे घ्या ना, RSS ची अफिलिएटेड असलेलं स्वदेशी जागरण मंच. ओके. की शेवटी कसं आहे की व्यासपीठांवरती मागण्या करणं हा एक भाग झाला, आणि प्रत्यक्षामध्ये काय आर्थिक नीती अंमलात आणल्या जातात हा दुसरा भाग झाला. म्हणजे ट्रम्पचं उदाहरण सर अगदी उघड आहे. ट्रम्प ज्या पद्धतीने आणि ज्या टीका करत करत सत्तेवर आला, त्याच्यानंतर गेल्या 4 वर्षामध्ये ट्रम्पनी काय केलं हे खरंच अभ्यास करण्यासारखं आहे. ट्रम्पनी, मला आठवतंय, 2016 मध्ये निवडून आला, जानेवारी 17 मध्ये त्यांनी सत्ता ग्रहण केलं. पहिल्या 2 महिन्यामध्ये ट्रम्पचा जो सगळ्यात महत्वाचा निर्णय होता तो अमेरिकन कॉर्पोरेट्सचा इन्कम टॅक्सचा रेट त्यांनी अर्ध्यावरती आणला. 30 का 35 होता, तो काहीतरी 15 वरती आणला होता. अच्छा. त्याच्यामुळे कसं आहे की प्रूफ ऑफ पुडिंग इज इटिंग असं जे म्हणतात ना, की नॅशनलिस्ट फोर्सेस त्यांच्या आर्थिक धोरणांच्या ह्याच्यात अनेक टोकनिझम, ज्याला म्हणतात टोकनिझम, की ज्याच्यातनं त्यांना पॉलिटिकल मायलेज मिळेल, अशा पद्धतीचे निर्णय कदाचित घेतील देखील. मी नाही म्हणत. मुद्दा काय आहे, मी परत म्हणेन, मुद्दा कॉन्टेक्स्ट मध्ये जाऊन बघायला पाहिजे की तुमच्या 30 लाख कोटीचा आपला भारतीय अर्थसंकल्प आहे. 30 लाख कोटी. या 30 लाख कोटीचा हे जे रिसोर्सेस, ही जी साधन सामुग्री देशाकडे उपलब्ध असते, दरवर्षी 30 लाख कोटीचा अर्थसंकल्प बनतो. त्या 30 लाख कोटीमध्ये कुठल्या कुठल्या समाज घटकांना काय काय दिलं जातं, या अशा न्यूआन्सेस मध्ये जाऊन आपल्याला बघावं लागेल.
त्याच्यामुळे अच्छा. मीडियामध्ये काय बातम्या येतात आणि प्रेस स्टेटमेंट काय काढली जातात, हा, आणि कुठल्या टोकन स्कीम्स राज्य सरकार किंवा केंद्र सरकार देतं, त्याचं खरंच काही हे नाहीये. आणि परत मी म्हणेन की ब्राझील मधला ब्राझीलचा जो मी उल्लेख केला, बोल्सोनारो, म्हणजे तुम्ही फक्त गुगल करा, त्यांनी बापरे बाप, वाचलंय मी पूर्ण ते. अमेझॉनचं जे जंगल येस आहे येस ब्राझील मधलं, ते सर. पूर्णपणे MNCs ना मोकळं करून टाकलेलं आहे. हो हो सर, एका म्हणजे वर्षात 78,000 वेळा जाळण्याचा प्रयत्न झाला एका वर्षात. त्याच्यामुळे 78,000 टाइम्स. तिथे असलेली जंगल संपत्ती, तिथे असलेल्या खाणी, विशेषतः अमेझॉन खोऱ्यामध्ये खूप मोठी खनिजे आहेत असं हो, सांगितलं हो. जातं. त्या सगळ्यांवरती डोळा आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा. आणि पर्यावरण वगैरे सगळं झूट आहे. ट्रम्प म्हणतो क्लायमेट, असं काही नाहीच आहे. ट्रम्प तर म्हणाला सायन्स काही नाहीये. कोरोनाच्या ह्याच्यात आता 8 तो ग्रेट दिवसापूर्वी देर इज नथिंग लाईक ग्रेट सायन्स. माणूस आहे. आता नाही, मुद्दा तसा नाहीये. मुद्दा तो माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कसा बनतो, त्या ट्रम्पला हसण्यात आणि लेबल लावण्यात सर काही अर्थ नाहीये. मुद्दा असा आहे, तो माणूस पोचतो कसा, ती प्रक्रिया काय, तो फिनॉमिना काय, हे आपल्यासारख्या अभ्यास करणाऱ्या लोकांचं महत्वाचं काम आहे. तो पोचतोच कसा मुळात. तो जोकर पहिल्यांदा देखील होता. तो काय अध्यक्ष बनल्यानंतर जोकर नाही बनलेला, तो आधीपासून जोकर होता. आणि सगळ्यांना माहिती आहे त्याची जोकरगिरी काय आहे ती. काय आहे मुद्दा ही माणसं पोचतात कशी. बोल्सोनारो त्याची पार्टीच नाहीये, त्याची पार्टी नाहीये. वर्कर्स पार्टी, ते दलेमा वगैरे आहेत, ते तर शी वॉज अ आर्म गुरिला. शी जी डिलेमा जी होती, डिलेमा ब्राझीलला जे हरली, शी वॉज अ रिव्होल्युशनरी गुरिल्ला इन हर युथ. जो लुल्ला होता, दे आर ऑल, सगळा जन्म लक्षात घ्या, सगळा जन्म त्यांनी प्रोग्रेसिव्ह आणि जनकेंद्रित चळवळीमध्ये घातलेले नेते. त्यांना एक असा धूमकेतू सारखा एक जण येतो, बोल्सोनारो, ट्रम्प, धूमकेतू. त्यांनी असं आयुष्यभर काहीतरी काम केलंय आणि मग पार्ट्या उभ्या केल्या असं पण नाही. ते येतात आणि डायरेक्ट प्राईम मिनिस्टर आणि अध्यक्ष बनतात. हा फिनॉमिना काय आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की उजव्या एकतर उजव्या शक्ती ह्या अस्मितांच्या अजेंड्यावरती काम करतात. लक्षात घ्या. त्यांना जस्ट विचारा ना की तुमचा आर्थिक अजेंडा काय आहे. हिंदुत्ववाद्यांना विचारा तुमचं आर्थिक मॉडेल काय. ठीक आहे, तुम्ही हिंदुत्ववादी आहात, मान्य आहे, चला हिंदू धर्म असला पाहिजे, अमुक तमुक. आम्हाला तुमचं आर्थिक मॉडेल सांगा. बोलणारच नाहीत. आर्थिक ह्याच्यावरती बोलतच नाही सगळीकडे. वंशवादी असणं, स्थलांतरितांविरुद्ध, भूमिपुत्र विरुद्ध स्थलांतरित, असे इमोशनल हे करणं, धार्मिक याच्यावरचं पोलरायझेशन. उजव्या प्रतिगामी शक्ती आर्थिक अजेंड्यावरती बोलतच नाहीत. ही त्यांची, आपण म्हणतो त्यांचा विकनेस आहे, कारण आपण स्वतःला आपली एक भूमिका आहे म्हणून, पण ती त्यांची स्ट्रेंथ आहे. ते आर्थिक याच्यावर बोलायला लागले तर ते कन्सॉलिडेट करू शकणार नाही त्यांचं फॉलोइंग. अगदी बरोबर, अगदी बरोबर. नाही, मी संपूर्ण एक जागतिक, ज्याला एक इकॉनॉमिक ऑर्डर असं आपण म्हणतो, ती ऑर्डर कोसळते की काय अशी मला हे होते. म्हणजे एक क्षणभर मी जागतिकीकरणाचा सपोर्टर आहे असं आपण गृहीत धरू, पण मी ती व्यवस्था पुढे पाहतो तर ती मोठ्या प्रमाणात कोलॅप्स होताना दिसते मला. कारण तुमचे जे नेतृत्वाचा उदय होतो आहे, तो नेतृत्वाचा इतका एककल्ली उदय आहे की ते आज ना उद्या त्या प्रोटेक्शनिझमच्या याच्याकडे जाणार आणि संपूर्ण व्यवस्थाच कोसळणार. म्हणजे एकीकडे चीनच्या अध्यक्षांनी आपल्याला हो चीनच्या अध्यक्षांनी, बोला सर. सर, ही तुमची आंतरिक इच्छा बोलतीये. हो कारण मला ते दिसतंय, मला ते की नाही, तेवढं ते नाहीये असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. असं माझा काउंटर पॉइंट जो आहे, म्हणजे मी आता जी काय नोट्स काढत होतो लेक्चरच्या, त्यावेळी मी स्वतःला हे बजावत होतो की माझ्या ज्या काय सब्जेक्टिव्ह डिझायर्स आहेत, खरंच निर्जागतिकीकरण व्हावं
I should not allow that to override the objective realities. आणि ऑब्जेक्टिव्ह रियालिटीज अशा आहेत की खरंच पुढचे काही वर्ष म्हणजे 1, 2, 3 वर्ष थोडस ज्याला डिसॲरे म्हणतात तसं डिसॲरे तयार होईल. हा, आणि परंतु दीर्घकालीन एक लॉंग शॉट जर घेतला आणि भविष्य काळामध्ये वेध घेतला की पुढच्या 10 वर्षामध्ये काय होईल, तर मला स्वतःला असं वाटतं की परत त्याची ऑर्डर होईल आणि अच्छा. ती कदाचित अधिक शोषक असेल. ही माझी भीती मला आहे मला सर. मला मला तोच प्रश्न सतावत होता की म्हटलं जर समजा जागतिकीकरण ठीक आहे, चालू आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने त्याला हवा दिली आणि सगळं होत आहे, पण त्या ठिकाणी जर लोकशाही नेतृत्व नसेल तर हे किती भयंकर संकट आपण आपल्या पुढे ओढवून घेतो आहे. म्हणजे जागतिक नेतृत्वामध्ये एकीकडे ट्रम्प आहे, इकडे आपला भारत आहे, तिकडे तुमचा पुतीन आहे, इकडे बोल्सोनारो आहे. हे सगळे जे फार राईटचं जे नेतृत्व हे आहे, ज्यांना लोकशाहीची काहीही पडलेली नाही, त्याच्यामुळे शोषणाची तीव्रता किती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली असेल तर त्याची कल्पनाच करवत नाही मला या क्षणाला असं एकदम. हो, आहे गंभीर आहे, प्रश्नच नाही त्याच्याबद्दल. तर समजा जागतिकीकरणाची प्रोसेस ठीक आहे, पण समजा जर सगळ्या जगामध्ये लोकशाही नेतृत्व आलं तर त्याला एक किमान त्याला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न तरी केला जाऊ शकतो असं एकदम ते ॲज अ सेक ऑफ आर्ग्युमेंट तरी कम से कम होऊ शकतं. पण तीही पॉसिबिलिटी मला आता भविष्यात दिसत नाही असं एकदम ते. नाही, कसं आहे की आपल्याकडे वेळ किती आहे माहित नाही. 2016 मध्ये बर्नी सँडर्स खूप जोरात पुढे येत होते डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये. आणि मजेचा भाग असा आहे की बर्नी सँडर्स आणि ट्रम्प दोघेही जागतिकीकरणामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेवरती झालेला परिणाम, तयार झालेली बेरोजगारी, दोघही एकच बोलत होते वेगवेगळ्या भाषेमध्ये. लक्षात घ्या, जर बर्नी सँडर्सला डेमोक्रॅटिक उमेदवारी मिळाली असती जी मिळू नये म्हणून अमेरिकन कॉर्पोरेट्स आणि वॉल स्ट्रीटनी प्रचंड मोठी शक्ती लावली आणि हिलरी क्लिंटनला उमेदवारी मिळेल हे बघितलं डेमोक्रॅटिकची. पण कल्पना करा की जर बर्नी सँडर्स आणि ट्रम्प अशी जर लढत झाली असती तर बर्नी सँडर्स निवडून समजा राष्ट्राध्यक्ष बनले असते तर दॅट कुड हॅव बीन अ टिल्टिंग पॉइंट. असंतोष आहे, तो असंतोष जनकेंद्रीय राजकीय शक्ती आपल्या शिडामध्ये भरून घेऊ शकतात का उजव्या प्रतिगामी शक्ती भरून घेऊ शकतात, हा कळीचा मुद्दा आहे सर. कळीचा मुद्दा आहे. आणि माझं शेवटचं स्टेटमेंट असं आहे की दोघांची कॉन्स्टिट्युएन्सी एकच आहे. अच्छा. ओके. हा, बोरकर सर तुमचं चालू Thank you, sir. तुमचं हा बोला. हो सर, मी बोरकर सरांचा प्रश्न वाचतो सर. बोरकर सरांचा प्रश्न असा आहे, रिलायन्स सोबत अलीकडच्या काळात जे बहुराष्ट्रीय कंपन्यांचं टायअप झालेलं आहे ते जागतिकीकरणाला बळकटी देणार नाही का? हो आहे, म्हणजे काही त्याच्यात दुमतच नाही. मी परत म्हणेन की मी जी काय मांडणी केली त्याच्याकडे कृपया ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघू नका की असं काही नाही होणार आहे की काहीतरी ते पूर्वी तुम्ही अनेक जण तरुण आहात. आम्ही आधीच्या पिढीतली मध्ये आहोत. तर मराठी थिएटर मध्ये ना एक फिरता रंगमंच म्हणून प्रकार होता, फिरता रंगमंच. हा नंतर तो बंद झाला कारण खूप खर्चिक होता. त्या फिरता रंगमंचामध्ये असं असायचं की खाली काहीतरी चाकं वगैरे होती आणि थोडासा काळोख व्हायचा आणि सीन ट्रान्सफर व्हायचा असा स्टेजवरती. स्टेजवरती एक काहीतरी असा दिवाणखाना वगैरे आणि काळोख व्हायचा 1 मिनिटं आणि इट वॉज अ मेकॅनाइज्ड काइंड ऑफ स्टेज होतं ते काहीतरी लिव्हर्स वगैरे फिरवायच्या आणि तो दिवाणखाना जायचा आणि काहीतरी कॉलेज किंवा काहीतरी अजून कुठला जंगलाचा सीन वगैरे तयार व्हायचा. तर असा काही ट्रान्सफर सीन नाट्यपूर्ण पद्धतीने होणार नाहीये. मग मी आशिष सरांच्या प्रश्नाला घेऊन अजून थोडी मांडणी करू इच्छितो की जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्यापैकी आणि चांगलं स्टॅग्नेशन येणार आहे. स्टॅग्नेशन
ओके, मी मगाशी 10% जीडीपी कमी होईल, जी अनप्रेसिडेंटेड आहे. म्हणजे या 40 वर्षामध्ये जागतिक जीडीपी बऱ्यापैकी स्टॅग्नेटेड होती, परंतु 10% कधीही कमी झालेली नव्हती. आणि हे एकदम असं काहीतरी परत 10% वाढेल असं काही नसतं. ते अजून बराच काळ कदाचित चालेल. आणि जागतिक जीडीपी जर स्टॅग्नेट झाली तर जागतिक भांडवलाला, ज्याला गुंतवणुकीसाठीची अंगणं, इंग्लिशमध्ये त्याला इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यूज म्हणतात, ती गुंतवणूक कुठे करायची ह्या संबंधीचे प्रश्न जागतिक भांडवलाला पडू लागलेले आहेत. दुसऱ्या बाजूला चीनची अर्थव्यवस्था, कारण गेल्या 40 वर्षामध्ये चीन नी मोठ्या प्रमाणावरती जागतिक भांडवल ऍब्सॉर्ब केलं. तिथे खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध झाल्या. आज 2 गोष्टी घडतायत चीनमध्ये. एक, चीनची अर्थव्यवस्था आता थोडी बहुत, आय विल नॉट से मंदावते, परंतु तिचा जो 10%चा जीडीपी ग्रोथचा जो रेट होता तो नक्कीच ते कमी करतायत, ठरवून कमी करतायत. आणि त्या प्रमाणामध्ये तिथे किती भांडवल गुंतवणूक शोषली जाणार याला मर्यादा आहेत. आणि दुसऱ्या बाजूला चीन आणि पाश्चिमात्य राष्ट्र यांच्यामधले जे ताणतणाव आहेत त्याच्यातून देखील जागतिक भांडवल अधिक कॉशसली ह्या सगळ्याकडे बघेल. त्याच्यामुळे जागतिक भांडवल दुसऱ्या चीनच्या शोधामध्ये आहे आणि भारत हा त्याचा उमेदवार असेल. त्याच्यामुळे रिलायन्स मध्ये आलेल्या जागतिक भांडवलाच्या गुंतवणुकी हे 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 शोकेस आहे. याच्याही पुढे खूप मोठ्या प्रमाणावरती जागतिक भांडवल भारतीय कंपन्यांमध्ये येणार आहे. आणि जे काय खाजगीकरणाचे जे काय चालू आहेत, संरक्षण साहित्यापासून, रेल्वेपासून ते विमानतळापासून ते वेगवेगळी पायाभूत क्षेत्र, याच्यामध्ये खूप मोठं भांडवल, जागतिक भांडवल भारतामध्ये येऊ 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 शकतं असा माझा अंदाज आहे. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचा म्हणजे होकारार्थीच आहे, त्याच्याबद्दल काही मुद्दाच नाही, प्रश्नच नाही. हा, पुढचा प्रश्न घ्या. थँक्यू सर. सर नेक्स्ट आपल्या वेटिंग मध्ये आहे निखिल पाटील सर. तर निखिल पाटील सर, प्लीज तुमचा माईक ऑन करून प्रश्न विचारावा. हॅलो. हा बोला निखिलजी, बोला. हॅलो हा बोला. सर, नमस्कार. नमस्कार. सर, मी नेहमीच तुमचे लेख वाचत असतो. ओके. अपर्णा फडके मॅम पाठवत असता ग्रुपवरती, डॉक्टर अपर्णा फडके, मुंबई युनिव्हर्सिटी. बरं बरं, हा ओळखतो मी. हा बोला, प्रश्न सर, माझा विचारा. क्वेश्चन असा होता, तुम्ही सांगितलं की जगाची जागतिक जीडीपी $88 ट्रिलियन होती, बरोबर, 2019 पूर्वी. आणि भारताची जागतिक जीडीपी ती $3 ट्रिलियन होती. 3 ट्रिलियन. हा, 3 ट्रिलियन डॉलर होती. तर सर, त्याचं मुख्य रिझन काय असू शकतं की 2-3 ट्रिलियनच्या डॉलरच्या वरती भारताची जागतिक जीडीपी जाऊ शकत नाही? कुठं कमी पडतंय, ते कसं वाढवता येईल? भारताची जीडीपी कशी वाढवता येईल? हा, मुख्य रिझन काय असू शकतं सर? म्हणजे भारतात तर सर्व काही उपलब्ध आहे ना, कुठं नाही, हा खूपच मोठा प्रश्न होईल. हा खूप मोठा प्रश्न होईल. आपण थोडा नंतर घेऊया की भारताची आर्थिक धोरणं कशी असावीत की ज्याच्यामुळे भारताची जीडीपी वाढेल. याचा निखिल सर खूप मोठा व्यापक प्रश्न होईल तो. आपण पुढचा प्रश्न घेऊया. सर, मी स्टुडंट आहे सर. हा ठीक आहे, आपण थोडा नंतर घेऊया तो. हा, पुढचा प्रश्न घ्या. ओके सर, ओके सर. पुढचा प्रश्न आहे संतोष पटाटे सर, त्यांना प्रश्न विचार. संतोष पटाटे सर. हा, संतोषजी बोला. नमस्कार. संतोष पटाटे. हा, नमस्कार सर. नमस्कार. बोला. गुड इव्हनिंग सर. मी ऍक्च्युअली आय वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम पुणे टू मुंबई आणि मी पूर्ण प्रवास तुमचं लेक्चर ऐकतच मी प्रवास केला आज. आणि गाडीत एकटा होतो, पण असं एकटं वाटलंच नाही. खूप छान माहिती दिली सर. थँक्यू सो मच. सर, माझा प्रश्न असा आहे
ऍक्च्युली दिस इज माय व्ह्यू, माय थॉट, की म्हणजे हे कितपत खरं आहे बोला. आणि काय म्हणजे नाही, खोटी नाही, किती बोला असेल ना, तुम्ही बोला. सांगा. सर हे जे कॅपिटलिझम आहे, कॅपिटलिझम प्लस फासिझम इक्वल टू फायनान्शियल और इकॉनॉमिक अँड रिलिजियस टेररिझम, हे माझं एक म्हणजे समीकरण मी स्वतः म्हणजे विचारून तयार केलेलं आहे. यात कितपत खरं आहे किंवा ह्यामध्ये तुम्ही किती ऍड मॉड डिलीट करू शकता सर? नाही, कसं आहे की भांडवलशाहीचा आणि फॅसिझमचा संबंध हा अगदी म्हणजे हिटलरच्या नाझीवादापासून त्याच्या चर्चा आहे, त्याच्यातली त्याचं जे काही डॉक्युमेंटेशन आहे. परंतु माझं स्वतःच मत असं आहे, मत म्हणण्यापेक्षा माझं जे काय वाचन आहे त्याच्यावरती आधारित, की म्हणजे कॅपिटलिझम आणि विशेषतः ग्लोबल कॅपिटलिझम इज व्हेरी डायनॅमिक फिनॉमिना आहे. असं म्हणजे 1930-40 मध्ये असलेला जर्मन कॅपिटलिझम जे हिटलरच्या बाजूने उभा राहिला, त्याच्यानंतरच्या काळात जवळपास 70-80 वर्ष जास्तच झालेली आहेत. तर त्या काळात नक्की काय बदल झाले, मला असं वाटतं अशा पद्धतीचे अभ्यास करण्याची गरज आहे. आणि मी 2 गोष्टी शेअर करू इच्छितो. मी मगाशी ज्यावेळी म्हणालो की दुसऱ्या महायुद्धामध्ये हे मी खूप धाडसी विधान करतोय, मला कल्पना आहे. परंतु आपला काय, मला काय असं कुठे पब्लिक लेक्चर काही हे करायचं नाही. आपण सगळेच विविध ह्याच्यात वाचन करणारे आणि विचार करणारे लोक. तर एक म्हणजे असं ज्याला ड्राफ्ट स्वरूपातली एक विचार असं की बहुराष्ट्रीय कंपन्या या गेल्या 30 वर्षामध्ये तयार झाल्या ना, त्या पूर्वी कधीच नव्हत्या. म्हणजे जिथे त्यांचे स्टेक आहेत, म्हणजे बाकीचं सगळं जाऊ दे, युद्ध समजा झाली, गेल्या 40 वर्षामध्ये ज्या काही जागतिक व्यापाराला चालना मिळाली, गुंतवणुकी वाढल्या, या सगळ्या मागे काय होतं? कारण जागतिक अर्थव्यवस्था, जागतिक व्यापार हा जागतिक किंवा कुठलीही आर्थिक गोष्ट जी आहे ना, ती राजनैतिक आणि लष्करी या 3 बिंदूंना जोडूनच आर्थिक गोष्टी पुढे जात असतात किंवा मागे जात असतात. लक्षात घ्या. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था गेल्या म्हणजे मॅक्रो लेवलला सामान्य माणसांचे हाल झाले, बेरोजगारी झाली, हे सगळं गोष्टी आहेत. परंतु मी आकडेवारी जी शेअर केली की गुंतवणुकी खूप मोठ्या प्रमाणावरती वाढल्या, मायग्रेशन वाढलं, व्यापाराचं पर्सेंटेज वाढलं वगैरे वगैरे. तर ह्याच्या मागे राजनैतिक मॅच्युरिटी ही गेल्या 40 वर्षात खूप मोठ्या प्रमाणावरती होती. की अमेरिकन भांडवलशाही आणि कम्युनिस्ट चीन हे एकत्र बसून WTO चे रूल बुक ठरवतात, हे अनप्रेसिडेंटेड आहे. जे अमेरिका आणि रशियाच्या शीतयुद्धामध्ये झालं नव्हतं. लक्षात घ्या की कुठेही म्हणजे छोटी मोठी युद्ध झाली असतील, रशिया, युक्रेन, अमुक तमुक, परंतु ज्याला लष्करी कारवाई आणि लष्करी टेन्शन्स शड्डू ठोकले गेले असतील साऊथ चायना सी मध्ये, अमुक तमुक. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज समजा युद्ध काही झालं, गंभीर पद्धतीने युद्ध झाली, तर त्याचा सगळ्यात मोठा फटका बहुराष्ट्रीय कंपन्यांना बसण्याची शक्यता जास्त आहे. कारण त्यांच्या धंद्यावरती परिणाम होणार. त्या अनेक राष्ट्रांमध्ये एकाच वेळी बोट आणि पाय घालून बसलेले आहेत. वित्त भांडवल तर त्याच्याही पलीकडचं आहे. वित्त भांडवलाला अशा पद्धतीची इनस्टॅबिलिटी परवडणारी नाही. कारण त्याची सट्टेबाजीचं जे मशीन आहे, नफा कमावण्याचं जे मशीन आहे, ते मला असं वाटतं की सगळ्यात मोठा आघात होऊ शकतो. ह्या म्हणजे काय म्हणतात, मी फक्त गोष्टी टेबलवरती आणतोय. त्यामुळे हे अतिशय मेकॅनिकल इक्वेशन तुम्ही जे मांडायचा प्रयत्न केलात, म्हणजे मी नाही म्हणत, हे तुमचं मत आहे, तुम्ही देखील ते चर्चेसाठी पुढे आणतात की भांडवलशाही, फॅसिझम, टेररिझम हे अतिशय मेकॅनिकल इक्वेशन आहे आणि
मी तशा पद्धतीच्या मांडणीमध्ये जात नाही आणि जाऊ इच्छित नाही, कारण रियालिटी अतिशय गुंतागुंतीची आहे, अतिशय मल्टी लेयर्ड. म्हणजे वरकरणी एकमेकाला छेद देणाऱ्या गोष्टी एकत्र नांदत असतात आणि त्या समजून घेण्यासाठी अतिशय प्रगल्भ अशी मांडणी करण्याची गरज आहे, तरच आपल्या हाताला काहीतरी लागेल. नाहीतर मेकॅनिकल मांडण्या करू आपण, आपल्यामध्येच आपण खुश राहू की हा हे वस्तुस्थिती खूप गुंतागुंतीची आहे, प्रचंड गुंतागुंतीची वस्तुस्थिती आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. सर नेक्स्ट क्वेश्चन आपले आहेत गणेश जोशी सर, यांना एक प्रश्न विचारायचा आहे. गणेश जोशी. हा बोला गणेशजी. गणेशजी बोला. हा बोला. हॅलो. हो बोला, ऐकतोय. हा सर, माझा प्रश्न असा होता. हो बोला की गणेशजी, आता ऐकतोय. योग घातलेले शेतीचे जे 3 विधेयकाची ग्रामीण भागाची किंवा क्षेत्र. हॅलो. हो बोला. कृषी व्यवस्था आहे, तर या बिलामुळे आहे त्या ठिकाणाहून खाली येईल किंवा त्याच्यापेक्षा काही सुधारणा होईल? जर खाली जर आली तर चित्र खूप गुंतागुंतीचे आणखीन पुढे निर्माण होणार आहे. तर ते खरंच आपल्या अर्थव्यवस्थेला किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेला खरंच सुलभ असणार आहे का हे जे 3 विधेयक आलेले? नाही, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जरा हे प्रश्न थोडे बाजूला ठेवूया गणेश सर. जरा आपल्या आजच्या विषयाशी जरा जास्त विचारलं तर मला बरं होईल, कारण एकतर माझा तेवढा अभ्यास नाहीये ऍग्रिकल्चर बिलांचा वगैरे, आणि खूपच ते डायग्रेशन होईल. त्यामुळे आजची जी मांडणी आहे, जागतिकीकरण, त्याच्यातलं भारताचं स्थान किंवा भवितव्य जागतिक आणि बहुराष्ट्रीय कंपन्या, याच्याशी जरा प्रश्न विचारलेले मला आवडतील. नाही तर खूप डायग्रेशन होतं आणि माझा तेवढा मी अभ्यास करून नाही आता बसलेलो. हा पुढचा प्रश्न घ्या. ओके सर. सर पुढील प्रश्न वाघमारे सर, प्रज्ञाकिरण वाघमारे यांचा आहे. हा बोला वाघमारे सर, बोला. हॅलो, नमस्कार. आवाज येतोय का सर? हो येतोय ना, बोला. प्रश्न असा आहे की जागतिकीकरणात श्रमदानाचा किंवा सेवादानाचा आर्थिक वाटा वाढवण्यासाठी श्रमिक, शेतकरी, कामगार व मजूर वर्गाने नेमकी कोणती भूमिका घेतली पाहिजे? आणि दुसरा सलग असा प्रश्न आहे की लोकशाही एक लोककल्याणकारी आदर्श राज्यव्यवस्था असताना देखील या देशात बहुसंख्य लोक सामान्य श्रमिक असताना जनहित केंद्रीय राजकीय सत्तांतर या देशात होताना का दिसत नाही? परत तुम्ही थोडासा अतिशय मूलभूत प्रश्न उपस्थित केलाय, पण एनिवे मी त्याच्यावरती स्पर्श केला होता की जागतिक भांडवलाचं अरिष्ट आणि जागतिक भांडवला किंवा जागतिकीकरणाविरुद्धचा असंतोष जो करोनामुळे अधिक ऍक्सेंच्युएट झालेला आहे, त्याला पर्यायी मॉडेल्स का नाही उभी होऊ शकत? तिथे तो मला वाटतं तुमचा प्रश्न जाऊन भिडतोय. मला असं वाटतं सर, वाघमारे सर, की मुद्दा भूमिकांचा कमी आहे हो, मुद्दा संघटनात्मक बाबींचा जास्त आहे, असं माझं रीडिंग आहे. माझा तो प्रांत नाही, परंतु तुम्ही ज्यांची नावं घेतलीत, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, अमुक तमुक, त्यांच्या त्यांचे जे काही एकीकरणाचे प्रश्न आहेत, त्याचं बिल आपण जागतिक भांडवलावरती किंवा भारतीय भांडवलशाहीवरती घालू शकतो का सर? नाही. राजकीय आणि वैचारिक भूमिकांचा मला वाटतं कमी प्रश्न आहे. आपल्या देशातल्या जनकेंद्रीय राजकारणाचे जे प्रश्न आहेत, माझ्या वाचनाप्रमाणे, माझं जे काही निरीक्षण आहे, वाचन नाही, आपण फार वैचारिक, सारखं वैचारिक भूमिकेवरती बोलतोय. पण मुद्दा संघटनेचा आहे. संघटना म्हणजे छोट्या संघटनाचा नाही, त्याचा इम्पॅक्ट, एकत्रित इम्पॅक्ट साधण्याचा आहे. आणि हे जेवढे काही समाज घटक भरडले जात आहेत, ते राजकीय दृष्ट्या एकसंघ झाले तर काउंटर फोर्स नक्कीच तयार होईल ना. आणि ते का होत नाही त्याची कारणं जी आहेत ती भांडवलशाही मध्ये कशी शोधता येतील किंवा वैचारिक भूमिकेच्या कमतरतेमध्ये कशी शोधता येतील?
आपले प्रॉब्लेम संघटनात्मक जास्त आहेत असं मला वाटतं वाघमारे सर. ओके सर, ओके, थँक्यू. हा, अजून थँक्यू सर. सर आय थिंक आता कुठे प्रश्न दिसत नाही मला. ओके. तर now I would request again Pradnekran Waghmare sir to please kindly express vote of thanks to today's speaker. प्रागतिक, परिवर्तनशील, सकारात्मक, विविध क्षेत्रातील समविचारी माणसांना एकाच विचार मंचावर आणण्यासाठी मोमिनी स्कूल ऑफ थॉट्स अकॅडमी वेगवेगळ्या विषयावरती आपले व्याख्यान आयोजित करत असते. आज 17व्या व्याख्यानाचे पुष्प टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स टीस इन्फ्रास्ट्रक्चर, सिव्हिक अम्युनिटीज, हाऊसिंग अँड मायक्रो फायनान्स विभागाचे प्राध्यापक संजीव चांदोरकर सर यांनी इज द वर्ल्ड मुव्हिंग टुवर्ड्स डिग्लोबलायझेशन म्हणजेच जगाची निर्जागतिकीकरणाकडे वाटचाल या विषयावर खूप विस्तारित असं व्याख्यान इथं दिलं. त्यांचं व्याख्यान सम्यक विचारप्रवक, भाषण शैली विवेकवादाला पूरक व आकलनासाठी सुलभ अशी मांडणी, चिकित्सक अभ्यासकाची दृष्टी त्यांच्या व्याख्यानात प्रकर्षानं जाणवली. यापुढील व्याख्यानामध्येही सर आम्हाला अशाच पद्धतीनं मदत करतील अशी अपेक्षा त्यांच्या प्रती मोमिनी स्कूल ऑफ थॉट्स अकॅडमी करते. सरांनी 4 विषयाला प्रामुख्याने हात घातला. जागतिकीकरणाचा अर्थ त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. मागच्या 40 वर्षामध्ये त्याची वाटचाल कशी राहिली हा दुसरा मुद्दा होता त्यांचा. कोरोनाने नेमके कोणते आघात जागतिकीकरणावर केलेत हा यावरती त्यांनी विश्लेषण केलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निर्जागतिकीकरण होईल काय, आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने तो विषय खूप विस्तारित पद्धतीने मांडला. मोमिनी स्कूल ऑफ थॉटच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा प्राध्यापक संजीव चांदोरकर सरांचे इथं आभार मानतो. या कार्यक्रमाला बहुमूल्य वेळ त्यांनी दिला. त्यासोबत आज या कार्यक्रमाला सुरुवातीपासून जे अनेक श्रोते वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते त्यांचाही मोमिनी स्कूल ऑफ थॉट्स आवर्जून आभार व्यक्त करत आहेत. आणि निश्चितपणे आम्ही इथे तुम्हाला लिंक देत आहोत आमच्या युट्यूब चॅनलची, फेसबुक पेजची, किंवा तुम्ही तुमचा मोबाईल नंबरही आम्हाला देऊ शकता जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि आदर्श अभ्यासक, परिवर्तन विचारधारेशी नाळ असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचे व्याख्यान आयोजित करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्यू.